नमस्कार मंडळी. निराशेच्या ताणावर मनोरंजनाचा विरंगुळा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, पीटर पुन्हा एकदा सज्ज झालाय लग्न करण्यासाठी. चला बघूया आज तरी त्याच्या लग्नाचा मीटर डाऊन होतोय की नाही तेच दाखवायला मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. Good evening, ladies and gentlemen. I'm Father Tony Bainabatchot. I welcome you all to the auspicious, beautiful wedding of Peter and Emily. It's a love marriage. They say love marriage is a fancy way to tell the world. माझी चूक झाली पण तुम्ही वेळी सावध व्हा. Isn't it true, Mr. Prasad? Anyway, hey, oldie goldie, you old man, please call your son Peter. No, I know son father. What? I am Peter. You're Peter? तिन्ही बायना बाटोड. तुमचं नाव काय म्हणालात? Father Tony बायना बाटोड. आणि आता काय बोललात? तुम्ही बायना बाटोड. अरे बापरे, लयच वेगळं आहे. नाही ह्याच्यात मला टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही एक काम करा, माझ्या ब्रायडलला बोलवा. तिच्याशी कधी एकदा लग्न होते असं झालंय मला. आता Control, my child. Control, relax. It's not bridal, it's bride. Wait. नाही आता वेट काय नाही. No wait. हा चाइल्ड वेट करून आता फादरच्या वयाचा झालाय. माझं कधी लग्न होतंय, कधी मी फादर होतोय, कधी मी माझ्या पोरांना माय चाइल्ड बोलतोय असं झालेलं आहे. प्लीज तुम्ही एक काम करा, आता मला राहत नाही. Control. My God. उतावळा ग्रूम आणि 2 तासासाठी रूम. I am worried about the bride. Anyway. Please welcome the beautiful bride, Emily Braganza. फादर, What? एमिली बोलता सगळी फॅमिली आली, पण एमिली कुठे राहिली? Where is Emily? Where is Emily? विलियम, where is Emily? Oh my God! Sorry, Mr. and Mrs. Braganza. Let me get her. This is not done. You're busy in hairstyle only. आली, माझ्या आलेली. थांब ना रे. अरे हुदूतून बोकड्या हुदू. अरे ते तापलेल्या कुकर मध्ये पॉपकॉर्न तसे टन उडतात तसं नको करू ना. शांत राहा. लावून देतो लग्न, एक प्रोसिजर असते. रिलॅक्स. सॉरी. तुमच्यातर्फे कोणी आलं नाही का? नाही मी एकटाच आहे. पचकन लग्न लावा तुम्ही. अरे कोण कसा नाही हाय क्या मी इकडं. ए शालू गिव स्विंग मी मायना. शालू स्विंग मी मायना. बुगडीने आणली टोन रस नको मायना. शालू. बस जवळजवळ सगळ्यांना गंडवलं जा तू. मोरान तुला सांगतो, नशीब सुरांना कुराड उचलता येत नाही तर तुला तोडला नाही असता पहिला. सरांनो, तुम्ही इकडे कसे? असं म्हणजे अख्ख्या गावाला मी पत्रिका दिली, तुम्हाला मी पत्रिका दिली, तुम्ही कसं इकडे आलात बसर? मला माहिती आहे आम्हाला पत्रिका नाही दिली. पण काय झालं, आम्ही परवा गावातनं कडेकडेनं चालत होतो. तर परबिनीचा जो पोरगा आहे ना, तो तुझ्या पत्रिकेवर बसला होता. नाही, वाचत बसला. तुझी पत्रिका मोठी आहे ना, तो वाचत बसला होता. तर आपला मोठ्याने एका साईडला काम पण करत होता आणि दुसऱ्या साईडला पत्रिका पण वाचत होता. आता आम्हाला वाटलं काय तू पर्सनल दवंडीवाला ठेवलास गावात, कारण तुला वेळ नाही. मग आमचं आम्ही निमंत्रण घेतलं आणि गावात कसं म्हणतात
एखाद्याच्या मैताला जाऊ नये पण हरण्याच्या लग्नाला जावं. अरे घोरी चुकीची म्हण आहे वाचारांनो. लग्नाला जाऊ नये म्हातार तुम्ही वाचा. Relax. हे कोण मी ओळखत नाही वाचारांनो. Shut up. Who are they? Who are they? I am Peter's best man. Oh, wow, wow. Myself, Yes, yes. myself, Yes. Casanova Bora. Oh, Casanova. Bora. Mysterious name, Yes, mysterious. thank you very much. Thank you. And what about you, gentlemen? Father, Yes. Father, I am the Leonardo di Betcario Sam Gioga. I am the doctor of specialist. I. अरे वाचारे डॉक्टर बिक्टर काय नाही हे वाचारे माझे मित्र तुम्ही इकडे Shut कशाला up. करता? Peter, shut up. नाही ते काय? They are best men of your अरे wedding. कुठला बॅट्समॅन वाचा. They are essential. Okay, okay. Come here, come here, come here, come here. कम ये. त्याला या लवकर या. Shut up. Shall we start? आता साल्वी बिल्वी कोणाला विचारायचं डायरेक्ट स्टार्ट करा तुम्ही यार. कोण आहे साल्वी मला नाही माहित. My God. Emily, तू थोडी थेमेली असती तर काय फरक पडला? Oh my gosh. काय बघितलंस तू याच्यात my child? नाही फादर आमचं पण तेच झालेलं. आम्ही बॅटरी घेऊन इतके दिवस शोधतोय पण आम्हाला पण काय चांगला गुण सापडला नाही. यांनी काय बघितलं नाही आम्हाला कळत नाही. काय हो मिस्टर ब्रिगॅन्झा, हा एवढ्या मोठ्या अण्णावात हा छोटा खंजीर खुपसायची आयडिया कुणाची? ही आयडिया सगळी हिची. वाटलंच. आम्ही झालो होतो गोव्याला फॉर अ पिकनिक. झालं असं की आम्हाला फक्त 2च तिकीट कन्फर्म मिळाल्या. हिच्यासाठी तिकीटच मिळाली नाही. म्हटलं काय करायचं तर ही बोली लग्न लावून देऊया. ठीक आहे तुम्ही सगळं ठरवलं पण त्याच्यात गोंधळ काय झालाय एका स्ट्रॉबेरीचं लग्न तुम्ही नाचलेल्या फणसावर लावून देता. नाहीतर काय? Oh my God. Dada, this is so horrible. What are they saying, Dada? No dear, you have to marry. We have only 2 tickets. Oh, Dada. ऐका ना ही लय फालतूगिरी चालली तुमची वाचा. तुम्ही इकडे आलातच कशाला. तुम्ही एक काम करा पटकन माझं लग्न डॅडी पटकन कर लग्न. I am not daddy. He is daddy. डॅडी फादर Father. ठीक आहे ना. वेगळं आहे ते तू म्हणतोस ते वेगळं. Mom. My God. Mom, he's so dumb. I know, beta, I know. He's dumb, but look at him. He's so cute. I know. Yes, and don't worry. You just have to say yes. तू तिला फक्त yes म्हणून टाक आणि पटकन लग्न करून टाक. Father, पटकन लग्न करा. Okay. Actually, ridiculous reasoning for the marriage. God, please forgive me for this scene. Okay, let's start the wedding. Peter, come here. Emily, come here. Come here. Please come closer. Shut up. Oh my gosh. Hold this moron. सॉरी परत एवढी एक्साइटमेंट दाखवू नकोस. लक्षात घे चुकून जर अटॅक आला आता तर उद्घाटनाच्या अगोदर शटर बंद होईल तुझं. वचन हे जलतात आहेत माझ्यावरती. नाही, नाही. मला देखणी पूर्वी बायको भेटले म्हणून जलता हो तुम्ही वाचा. ते काय नाही. What? My God. पटकन तिला बोलवा आणि माझे लग्न आता गरज आहे मला पटकन बोलवा. Shut up. He's so eager. He'll destroy everything. No, please फादर तिला बोलवा पटकन सुरू कर. Wait, my child. थांबा. Emily, this is dangerous, but please come here. Please. Yes, please come here. Now, I'm start. Rings are ready. Ready. Yes. Okay. आता मी तुम्हाला विचारणार की तुम्ही लग्नासाठी रेडी आहात का? You just have to say yes or no. Emily Briganza, Ooh la la. lucky guy. Emily, do you accept Peter as your husband? Yes, Father. And Peter, do you accept Emily as your wife? कांदा भजी खाणार? नाही. He said no. This wedding is off. Dada, he said no. Now I'm coming with you, Dada. No, Emily, we don't have ticket for you. We have only 2 tickets. Emily, you have to marry with him. अरे हो वाचायला. एवढं फाड इंग्लिश बोलायला काय झालंय तुम्हाला? You moron! माझ्या पोरीला तू नाही का बोललास? मी कुठे नाही बोललोय. मी तिला नाही बोललो. हा वाचारा बोलला कांदा भजी खाणार काय तर मी ह्याला नाही बोललो. आता लग्नाच्या टायमाला कांदा भजी खाल्ला वेडिंग केस घेतलं तर कांद्याचा वास येईल ना माहिती आहे. ती आधीच बोलून जाईल म्हणून
कांदा भाजी वाचायला कांदा भाजी अरे कशाला खायला? अरे तुला कुठं कोण बोला कांदा भजी खाणार ह्याला म्हटलं कांदा भजी खाणार काय तू लग्नाकडे लक्ष दे ना कांदा भजीकडे कुठे लक्ष ठेवतो नाही ते काय म्हणजे तू ते मला तुला नाही तुला नाही Father, please do it for one last time, please. सॉरी No. एकदा बाण सुटला की सुटला बाण. अरे वाचायला तो कुठलाही सुटलाय तो मी घेऊन येतो कुठं सुटलाय मला सांग What? He's... Peter, just shut up, okay? बाण सुटेल तेव्हा सुटेल पण आमची ट्रेन सुटेल आम्हाला जायचं आहे गोव्याला फादर काय पण करा आणि लवकर यांचं लग्न लावून द्या तुम्ही एक काम करा पटकन लग्न लावून टाका फादर देर इज नो टाइम ओके आता येस बेस सगळं खड्डा जाऊ दे या दोघांना एकमेकांच्या बोट मध्ये अंगठी घालू दे आणि लग्न करा आमची ट्रेन मिस होईल जाय एवढी घाई आहे बघ हिला Father, please do it last time for us. Please, Father. प्लीज डू समथिंग मी आम्हाला गोव्याला जायचं आणि मी पहिल्यांदाच गोव्याला करणार आहे आय एम सो एक्साइटेड फॉर इट अरे, हळू 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 तुम्ही गोव्याला येतं हे कळलं ना गोव्याला तर गोवा मनालीला जाईल मी काय म्हणतो फादर एखाद्याची रिंग घ्या आणि एकदाच घाला आणि बरबाद करून टाका सगळं Emily, come here, my child. You just relax. आले तिकडे Shut up. Relax. आता ते आधीचं सगळं झालेलं आहे यस म्हटलंय असं गृहीत धरूया आणि पीटर आता ही रिंग वेडिंग रिंग तू हिच्या बोटात घाला ती घालतो ना येस कॉंग्रॅच्युलेशन पीटर कॉंग्रॅच्युलेशन माय गॉड वेअर इज द रिंग What? He lost the ring. Lost the ring. His wedding is off. अरे तुला एक रिंग सांभाळता येत नाही माझ्या फोडीला कसं सांभाळशील रिंगचं काय वाचायला कॉंग्रॅच्युलेशन बोलला त्याच्यामुळे ती रिंग खाली पडली माझी रिंग कुठं आहे आम्हाला मी कॉंग्रॅच्युलेशन बोललो रिंग टाका थोडी सांगितली खाली अरे पण वाचारे तू असं काँग्रेस असं बोलतात धक्का मारून बोलतात. यांनी धक्का मारले वाचारे फादर आता रिंग कधी सापडणार मी गोव्याला कधी जाणार डॅड व्हॉट आर यू डुईंग फॅमिली माझ्याकडे एक रिंग आहे ही माझ्या आईने मला दिली माझ्या ब्राईडसाठी आई म्हणाली जी कोणी माझी सून होईल त्या सुनेच्याच पोटात ही अंगठी खाल विलियम दॅट्स रिअली ग्रेट चला तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठी घाला फादर प्लीज प्रोसीड इकडे Come here, my child. Come here. Oh my God, he's so beautiful. Come here, पत्त्यातला राजा. Wow. एकमेकांना होकार द्या. एकमेकांशी लग्न करायला तुम्ही तयार आहात? आता रिंग सेरेमनी रिंग घाला. Ring. I declare you husband and wife. Married. Come on, happy married life. लग्न झालेलं आहे कम ऑन चल आता आपल्याला गोव्याला चल, send me out, go. काय सगळं बदललं बघा अगदी Okay, my God. रिंग गेला Oh my God, Peter. Is this your ring? वाटत Peter's ring. पीटरचीच आई नशीबच बेकाचं नाही तर कधीच असं झालं ना सोन्यावर का माणूस रे माणूस हो थोडक्यासाठी लग्न बरोबर. पीटरची रिंग घाल आता नेमकी पडली रे ही. आता हे रिंग कुठे घालू I don't know. विचारानो जिथं जाल तिथं माझं लग्नच करतो तुम्ही. अरे, ऐक. जोरदार टाळ्या जोरदार उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग हे फार फार आठवतं परफॉर्मन्स बघताना खूप मजा आणली तुम्ही वा बहारदार प्रसादा सगळ्यात आधी हेअर आणि मेकअप डिपार्टमेंटसाठी खूप टाळ्या आणि अर्थात कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी सुद्धा मस्त दिसताय तुम्ही सगळे आणि हे इतके अतरंगी आणि असे वीक जे आणलेत सगळ्यांना ते लाजवाब आहेत कमाल मी तुम्हाला सांगू इतकी ओरिजिनल ख्रिश्चन फॅमिली तर मी ख्रिश्चन घरात पण नाही पाहिजे इतकं ओरिजिनल तुम्ही उभं केलं सगळं आणि अरुण तुझं काय करायचं यार मला मी हताश आहे तुझ्या एनर्जी पुढे म्हणजे खलास ला जवाब अरुण ला जवाब तू पुढची 200-300 वर्ष काम करत राहा आमच्या नंतर येणाऱ्या पिढ्या पण त्यांना पण तुझ्या एनर्जीचा अनुभव मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो अरुण गॉड ब्लेस यू आय लव्ह यू अरुण सई मला ऑनेस्टली सांगा श्यामदादा काय पत्त्यातला राजा हे तुमचा पंच होता हा क्लास अमेझिंग खूप भारी प्लॅटोनिक हातावर काय लिहिलंय
कासानोवा पाच होतं, बटन विसरलं तर. म्हटलं, कोणी बघितलं ना कासानोवा नाव नाव माझं कासानोवा मोरा. कासानोवा मोरा. समजा चुकून विसरलो तर माहिती असलं बरं म्हणून एवढं हिनं पकडलं. तर बसलाय समोर. आम्हाला पण दिसतं, आम्ही पण पकडतो. पण म्हणजे हे सगळं इतकं गोड आहे ना तुम्ही जे करता ते, की म्हणजे हसायला येतं, आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की हा मंच आनंद वाटण्याचा मंच आहे आणि आपण तेच करत असतो सतत. याचा मला प्रचंड आनंद आहे. तुम्ही सगळे अप्रतिम दिसताय. फार मजा आली गाईज. मी तर म्हणजे मला हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, मला दम लागला. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल. मंडळी, आज सेलिब्रिटी समीर चौघुले करणार आहेत एक प्रँक. पण चला बघूया या प्रँक मध्ये नेमकी कोणाची मस्करी होते ते. तेजू, पण आपण हे इथे कोल्हापुरात करणार होतो ना. अरे बट भार्गव, आपल्याला परमिशन तर दहिसरचीच मिळाली आहे ना. व्हॉट डू वी डू? ऐका ना भार्गव सर, येस. हे ऍक्च्युली मी कधी ते सोशल मीडियावर वगैरे असं काही टाकत नाही. म्हणजे आमची जनरेशन कशी आहे की बाबा दीड महिना नाटकाची तालीम करायची आणि मग नाटक आलं की मग तसं जे काही फेम मिळेल ते. पण हे फर्स्ट टाइम करतोय, म्हणजे सांभाळून घ्या. म्हणजे मला माहित नाही हे सगळं करून काय होईल. अरे सर सर इट्स ट्रेंडिंग सर. होय, trending आहे? होय, होय. ट्रेंड आहे ना सर. ते आपण तुम्ही बघितलं असेल ना, सोनू निगम किंवा गेला बाजार कोण आहे आपला आमिर खान. हो, ते त्यांनी काहीतरी असंच घालून काहीतरी केलं, त्यांनी गाणी बिणी म्हटली. विदिन 2 सेकंड सर व्हायरल. केवढं हे जगभरात झालं व्हायरल त्याला. सर. होय, होय. तुम्ही फक्त करा, होय. तुम्ही फक्त करा हा प्रँक बास. हो ना? फेमस म्हणजे पब्लिसिटी म्हणजे तुमची सर माइंड ब्लोईंग सर. माइंड ब्लोईंग म्हणजे दुनिया के पार ऐक सर. ना, पब्लिसिटी झाली पाहिजे यार. या, होणार ना. Publicity खूप महत्वाची Of course होणार ना. म्हणजे त्या लांब पब्लिसिटी झाली पाहिजे. होणार आहे ना, सध्या काय झालं ना, मी असं ऑब्झर्व करते की पब्लिसिटी थोडीशी कमी झालेली आहे. म्हणजे का, त्यामुळे आम्ही कसं याला जातो ना, इव्हेंटला जातो ना, तर त्यावेळेला इव्हेंटला गेल्यानंतर आता तिकडे विराज जगताप असेल. अरे काय करतोय, थांब ना जरा, बोलतोय ना, जरा जोरात नको करू यार. तर विराज जगताप वगैरे समजा असेल ना, तर त्यावेळेला करता अरे अरे तू अरे ए ए ए अरे थांब ना जरा, थांब ना. हा कोण आहे, घे, नको मला, तुझं करत बस. तर आपण कसं विराज जगताप वगैरे असतात ना, त्यांच्याकडे जास्त लगेच लोक जातात फोटो काढायला. मी तिकडे एकटाच असतो दरवेळेला, असं होतं ना. म्हणजे मी हे करतो हा, म्हणजे काय रे करतो रे, वेडायस का, सांगून करत झालं. मी बोलताना कसं करतोस तू, बेसावाद आहे ना. मी थांब ना जरा. घालून घ्या ते काय घालायचंय काय घालायचं. परवा नगरचा इव्हेंट आम्ही केला ना, तो सगळे होते. म्हणजे प्रथमेश शिवलकर होता, विराज जगताप होता आणि मी काय ना, मी तिकडे तरी रसिको करतोय, तरी सुद्धा माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हे डोळा 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 ए डोळा, हा 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 सावकाश कर, हे नाकाला लागतंय, हा हो सावकाश कर, हा हा ओके 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 ओके. तर मग तिकडे प्रथमेश शिवलकर ह्याचा तू कर रे, सगळं कर. चल स्किट थांबवा, कर सगळं कर, तुझं करून घे तुझं काय ते. डिटेल नाही झालं तर अरे पण डिटेल नको आहे ना, मी सांगतोय ना काहीतरी. कर भाई, नंतर कर. तर काय झालं तिथे, मी खूप करतोय की बाबा रसिको माझ्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. मग प्रथमेश म्हणाला, अरे दादा ये ना. भिकेसारखं वाटलं ना ते, भिकेसारखं. म्हणजे ये बाबा तुला भीक देतो, असं नसलं पाहिजे ना. मी तिकडे गेल्यानंतर मग इतर जण येऊन मग नंतर अरे या ना बाळानो या हे आतापर्यंत होत आलंय. पण तसं सध्या होत नाही ना, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि मी कसं आतापर्यंत माहिती आहे ना, आता माझी 29 वर्षाची कारकीर्द आहे. मी खूप सिन्सिअरली काम करतोय. मी एवढं व्हर्सटिलिटी देतो, मी एवढं व्हेरिएशन्स देतो. सर हे वाक्य कोल्हापुरीत बोला. ते सोडा, बा मुद्दा ते सोडा, ते महत्वाचं नाहीये. पण मी 29 वर्षाची कारकीर्द तर आहे माझ्याकडे. सर एक टू बी व्हेरी ऑनेस्ट तर ना, हे 29 आहे ना, ते पण बोर झालंय लोकांना. म्हणजे गेली 6 वर्ष मी चेक करतोय, तुम्ही गेली 6 वर्ष हाच आकडा म्हणताय की 29 वर्ष मी करतोय म्हणून. नाही वाढवलं नाही मी, वाढवत पण नाही, कमी पण करत नाहीये, काहीच होत नाही. म्हणजे निदान असं आता एखाद्या पॉडकास्ट मध्ये वगैरे अरे ऍक्च्युली 22च वर्ष मला रिअलाइज होतं आता वगैरे, असं तरी एक वाक्य घेऊन टाका. टू बी व्हेरी एक सरप्राईज एलिमेंट तरी राहील. तो पण सेम होतोय, वाढवलं पाहिजे. पण माझी कशी आता ते 28 वर्षाची कारकीर्द आहे ना, 1 वर्ष आता कमी केला. आता कमी केलं. लर्निंग नाईस काय. त्यामुळे ते सगळं ते केलं पाहिजे. आणि कसं आहे, INT केलं मी ऍक्च्युली. सर तुम्हाला कॅमेरा सेटअप समजवतो. या लोकेशनवर येऊ आपण. सर तुम्हाला इथे उभं राहायचंय.
तुम्हाला इथे उभं राहायचंय हा येस येस व्हेरी नाईस तसंच राहू दे तसं राहू दे हा येस येस तुम्हाला इथे उभं राहायचंय ऍक्टिव्हिटी तिकडे चालू आहे त्या साईडला झाडामागे एक कॅमेरा आहे हा? हात नका दाखवू हात नाही लाईव्ह आहे तिकडे एक हॉटेलमध्ये कॅमेरा ठेवलेला आहे बघू नका दिसणारच नाहीये तुम्हाला लपलेला आहे आणि समोर बस स्टॉप आहे तिकडे एक कॅमेरा आहे तो पण तुम्हाला दिसणार नाहीये लपलेला आहे पण आहे ओके आणि तुम्हाला इथे हे सगळं प्ले करायचंय सो टेन्शन घेऊ नका आणि ब्रीफ तू केलेला आहेस का तेजू नाही मी आता सांगेन ना. प्लीज सांग ना मग Yeah. कसली वाट बघते अरे ऑफकोर्स भार्गव आता तुझं झाल्यावरच सांग. Yes, yes, yes. सो सर तुम्हाला जे कोणी येतील ना लोक त्यांची बॅग हिसकवायची आहे. एकदम अशी ओढायची ओढायची येस नाही पण ते हे होईल ना त्यांना एकदम मस्त ऑड वाटेल ना तेच जरा. हवंय आपल्याला अच्छा, हेच करायचंय? त्यांना राग येणं अपेक्षित आहे म्हणजे ओके, हा. त्यांना इरिटेट होईल असं काहीतरी करा काहीतरी विचित्र आवाज काढा काहीतरी अंगावरच जा असं काहीतरी विचित्र चाळे करा म्हणजे ते इरिटेट होऊन तुमच्यावर अंगावर आले ना की मग तुम्ही सांगायचं की वाव मी समीर चौगुले प्रँक केला Prank केला, आणि- yes. आणि मग त्यांना आम्ही येऊन फोटोज काढणार तुमच्या फॅन्सचे येस अच्छा आहे मग त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट करून मग मस्त पब्लिसिटी मिळणार ना Correct, correct. Yes, आमिर खान yes, yes, yes. आमिर खान साहेब रिकव्हरी मिळणार येस 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 तर मी जेव्हा समजा एक बाई आली मी तिची पर्स ओढली Yeah. आणि पर्स ओढल्यानंतर ती मारायला आली आणि मी समीर चौगुले हे एवढं होईपर्यंत 10 सेकंदांनी ती थांबलीच नाही मारायची तर तुम्ही पटकन याल का असं? येस येस ऑफकोर्स सर अरे वाऱ्याच्या वेगाने येणार सर आम्ही इथे बसलोय हे आम्ही इथे चहा पीत बसणार वी आर अंडर कव्हर हिअर नाही बरोबर आहे पण तुम्हाला मध्येच काही फोन बिन आला ना 10 सेकंदात तोडवतील मला नाही, त्यामुळे तुम्ही वेळेवर या फक्त ऑफकोर्स येणार एक तुमच्या याच्यासाठी सांगतो मी या, तो माणूस दिसतोय तुम्हाला माणूस हो. इज अ बाउन्सर हा भाऊ बाउन्सर आहे तो इज बाउन्सर श्याम हाय या येस अरे पण तू माझ्या बाजूला का नाही उभा आहे म्हणजे सेलिब्रिटीच्या बाजूला पाहिजे ना तो पण बाउन्सर तुमच्या बाजूला उभा आहे असं कळल्यावर कळणार ना तुम्ही सेलिब्रिटी आहात ते सर येस मला माहितीच नव्हतं सॉरी नो फक्त आता तुम्ही काम करा तुम्ही टेन्शन घेऊ नका जलवा करू नका सर Yes, yes. जलवा लोगों को पता ही नहीं चलना चाहिए दिस इज समीर चौगुले मला भिकारी पाहिजे बस मी माझं कौतुक करत नाही पण मी एखादं कॅरेक्टर धरलं की त्याची मुंडी मुरगाळून ना हे करेपर्यंत मी सोडत नाही ते character. ये बात सर ये बात कधी कधी हास्य जत्रा मी करतो ना मग घरी जाऊन सुद्धा मी कॅरेक्टर सोडलेलं नसतं आज तुम्ही कॅरेक्टरला तुम्ही एकदम हे पूर्णच टाका मी आज करतो sir. आज आज मी कॅरेक्टर करतो. में ये चाहिए सर चला चला चार त्याच्यात- वेळेचे आवाज आहेत म्हणजे एक त्याच्यात असं करूया. काढू चला शकतो. चला सर हे काय कोण आहे बे? असं सर तुम्ही बघताय का? सर इथे इथे मी ऍक्च्युली INT ला एकदा केलेलं बसा, बसा. बसतो उन्मेष INT मिशी स्पर्धा लावा, होत्या मिशी मिशी लावा मिशी लावा Yeah. उन्मेष INTच्या ज्या स्पर्धा होत्या त्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून 3 वर्ष सलग मिळालेलं होतं मिशीला लवकर मिशीला आणि काय होतं तिकडे आमच्या हे सगळ्यांकडून विश्वासाने डॉक्टर अरे यार मंदा अशी कोण लावतं मिशी क्या कर रहा है तू कौन सा है किधर सीखा है सॉरी वो टाइट बैठना चाहिए अरे टाइट बैठना क्या शर्ट है क्या टाइट बैठना चाहिए हाँ ठीक है ठीक है पोतो मागे आहे हाँ हाँ पोतो मागे नाईस लागली नाही चलो ए तेजू वेरी समीर सर अरे समीर सर वेरी कुठे समीर सर अरे काय मस्त. काय समीर सर आहेत मी समीर सर आहे ओ माय गॉड अरे यार मेरा बच्चा लोग यार इधर यार तुम बच्चा लोग यार क्या किया यार तुम लोग ने आणि कुठे आहे? माझं ओरिजिनल आहे ते नाही सर दिस इज नॉट अ गेटअप तेजू दिस इज ग्रेट अप दिस ग्रेट अप एवढा वेगळा दिसतोय मी क्या बात है चलो चलो नाही, चलो नाही, मला ऍक्च्युली गोस्वामी सर नेहमी सांगतात की तू पाण्यासारखा आहेस वो? तू बादलीत पडलास की तू पाणी होतोस नाही, तू म्हणतात की पाण्यासारखं चलो आहेस, रेडी तू- आहे रेडी आहे Come on, yeah, रेडी आहे yeah. चलो Let's- हे let's do करते this, सर इनेर घ्या तुम्ही हा म्हणजे माझा आवाज मी इन्स्ट्रक्शन जे देईन ते तुम्हाला ऐकू येत आहेत का फक्त या आय कॅन हिअर यू सर, चालू नाही झालंय अजून हे आत्ता ऐकू हा, okay, yeah. हा, हा तुम्ही तिकडे थांबा आपण बघूया सर ऐकू येत आहे हॅलो हो येस मला केलं नका करू हे नका करू डोंट डू दिस ओके लाईव्ह आहोत आपण हा Okay. ऐकू येत आहे हा चला सर ते जरा विमनस्क वागा जरा विम्झिकल माणूस विमन विम्झिकल वाटलं पाहिजे सर एक सांगू का सर रेफ म्हणून आपण तो पृथ्वी प्रतापचं एक बघूया का रील म्हणजे आपलं स्किट बघूया का कुठलं भिकाऱ्यांचं त्याचं ना त्याच्या कशा नाव काढता तुम्ही म्हणजे आता माझं मी करतो ना पृथ्वी प्रतापचं कशाला पाहिजे नाव माझं करतो ना फेमस का पाहिजे ना हे बघ हे घ्या सर काही राग आहे का तुम्हाला पृथ्वी प्रतापांबद्दल नाही राग कसला आला अरे ज्युनियर आहे तो येस येस सर चलो सर करते हैं, सर चलो हा सर रेडी आहे ना सर पी का नाम है क्या बोलताय तो सर पिवळ्या ड्रेस मधली एक बाई येते स्त्री येते तिची पर्स आहे. पर्स केचा फर्स्ट केस है
समीर चौगुले पर्स घ्या आपण सेल्फी काढूया पर्स घ्या मी नाही समीर चौगले मी नाही समीर कशाला लपवताय सर समीर चौगुले तुम्ही कोण? Selfie द्या ना, sir. तेजू व्हॉट इज दिस तेजू त्यांनी ओळखलं तुम्हाला अरे मी काय करू त्यांनी ओळखलं ना मला मी काय करू तुम्ही कसं ओळखलं त्यांना हो? कपाळावरून अरे पण हे एवढं हे होतं ना हे सर तुमच्या कपाळापुढे वीक काय आहे तुमचं हे असून काय उपयोग नाही सर प्लीज एक सेल्फी द्या ना पॉसिबल कपाळावरून कसं ओळखलं तुम्हाला मॅम काय असं करतेस यांच्या एवढा बेडम आणि ओबडधोबड कपाळ कोणाचं आहे का जगात सांगा ना सर प्लीज प्लीज सेल्फी द्या ना सर नाही यार, selfie काय? प्लीज प्लीज मला ऐका एक मिनिट ऐका हे बघा इकडे ना जरा हिडन कॅमेरा सेटअप आहे इथे आणि आमचं थोडी एक ऍक्टिव्हिटी चालली आहे तिथे समीर चौगुलेंना ओळखलं नाही पाहिजे मी ओळखलं आय नो तुम्ही ओळखलंय सो तुम्ही आता इकडनं जा लवकर प्लीज मला सेल्फी एक मिनिट अरे ओ ताई अरे यार हे सर नका सर सर प्लीज प्लीज सर तुम्ही इथे आहात ना काही वेळ आहात ना सर प्लीज मी माझ्या बाबांना घेऊन येते ते तुमचे खूप मोठे फॅन आहेत सर त्यांना मुळव्याध झालाय या दोन वाक्यांचा काय संबंध तुमचे बाबा माझे फॅन आहेत त्यांना मुळव्याध झालाय हे कशाला तुम्ही तसं नाही म्हणजे तसं नाही सर ते आजारी असताना त्यांना खूप बरं वाटेल सर तुम्हाला भेटून सर अरे पण हे आता आमचं वेगळं सुरू आहे ते तर सांग एक ताई ताई तुम्ही काय कोणाला आणू नका श्श्क, नाही कोणाला आणू नका इथे आमचं 2 पर्यंत आहे 2 नंतर आणा काय आणायचं असेल तर मग मी 4 वाजता येते ना बाबांना घेऊन येते सर आहात ना तुम्ही इथे विचारा मी कशाला थांबू सर थांबा सर तुम्हाला शपथ आहे माझी थांबा ना हा, चला चला थांबा सर तुम्हाला माझी मी बाबांना घेऊन येते सर बघा तुम्ही शपथ मोडली ना तुमचं हे सगळं बंद होईल हो काय सर शाप आहे शाप माझा शाप आहे सॉरी मज्जा केली सर तुमची नाही नका करू हे सगळं असं चला नका काढू यार photo. प्लीज नाही, सर बाबांना घेऊन येते मी व्हॉट इज दिस समीर अरे मी काय करू यार ती मला ओळख सेकंदात ओळखलं तुम्हाला अरे पण मी काय करू तिने ओळखलं ना मला अरे तुम्ही कपाळ मिरवू नका ना तुम्ही अरे मिरवू नका काय मुंडावळे आहेत काय मला कपाळ बघा असं मी फिरलो आय एम सॉरी मला तसं नव्हतं अरे म्हणाल पण दिस इज नॉट हे बघ यार हे बघ इन्सल्ट नाही करायचं यार सर काय इन्सल्ट नाही पण प्रॉब्लेम काय होतोय की कपाळामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय काहीतरी करा ते सगळा गोळ आहे ना कपाळात आहे इथे अरे. कपाळ झाका काहीतरी झाका काय? करा अरे. पानं लावा काही दगड लावा वॉट एव्हर काही करा दगड कसे? मला नाही आय डोंट वॉन्ट टू सी दिस कपाळ यार तेजू काय पण करा यार प्लीज यार चिडू दगड नका. का लावणार? आपण येस ना येस prank. ए चल कांटोपी मिंटो हे बिळा घालूया आपण हा चला चला प्लीज बसा ना इथे मी करणार होतो ना हा कांटोपी घाला बघा काय होतं INT च्या वेळेला पण असंच झालेलं नको होतं डोंट टॉक दिस प्लीज टायमिंग राव टायमिंग हा हा चांगलं या, आहे या. चला हा ओके काळं बिळा लावा काय काळं बिळा आहे का आपल्याकडे लावा काळं बिपळ्यासाठी काहीतरी एवढं काळा तुम्ही वगैरे हे करा करता. हा नाही पूर्ण कपाळ दिसलंच नाही माझे कपाळ हा नको नको हा लावा काहीतरी करा हा हा छान छान या. येस 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 ठीक आहे आय थिंक दिस विल वर्क दिस विल वर्क दिस विल वर्क आता बघा आता नीट करा हो, हो. नीट करा आता काहीतरी जरा वेगळं मी- करा नाहीतर म्हातारा केला तर चालणार आहे का मिशी वेगळी आहे का चला म्हातारा करा म्हातारा करतो. म्हातारा करा दाखवा काय. माझ्याकडे म्हाताऱ्याचे 2 व्हरायटीज आहेत त्यातली एक आहे ती अरे मला काय करतो हे नॉर्मल आहे त्याचा ठीक आहे किती अरे इतका जोरात कसं खेचतो तो ओके सॉरी सर ऐक ऐक हळू करत जाय रे तू घाई तू नको करूस येस येस घाई मला करू दे येस येस लगा लगा ए काला रहेगा तू देख दुसरा आहे ना वो अंदर का आवाज आहे पण ते नको त्रास होतो त्याचा ते नॉर्मली वापरत नाही. एकच आहे व्हरायटी माझ्याकडे हळू कर हा एकच व्हरायटी आहे पण मी ती नीट घेतो नीट घ्या 15 मिनिटं टिकेल अशी घ्या हा, म्हणजे नाही मी तुमच्या स्किट्स बघितले आहेत सर या करगोट्यात चड्डी अडकलेली कशी सुटते तसं तुमचं कॅरेक्टर सुट्ट मध्ये आय हॅव सीन असं सुटलंय कधी ऑफकोर्स तुम्ही हसताय काय सर हसत नाही म्हणजे जसं वाटलंय प्लीज चला तिकडे हा, जे काय कॅरेक्टर करणार असाल ते करा नीट करा ओके एकदम मी आता ना एकदम वेगळं घेतो कॅरेक्टर कधीच कुठे केलेलं नाही यू सी नाव सी एकदा पेटलो ना मी चला चलो चल हा एक मुलगा येताना मला दिसतोय एक मुलगा येताना मला दिसतोय हा, लहान मुलगा आहे नाही दाढीवाला मोठा माणूस
माणूस आहे नाही काही कळत नाही. हा ठीक आहे कोणतरी मिक्सर आहे मोठा लहान दिसतो. अहो ऐका ना सर ऐका ना इकडे कुठे आला तिकडे त्याचा फोन घ्यायचा आहे तुम्हाला. फोन तिकडे नाही मागे पिवळा टी शर्ट फोन. हा फोन दे माझा फोन दे माझा फोन दे माझा फोन दे माझा. नाही देत जा मारेन दगड तुला. मारा समीर चौगुले ओळखलंय मी. माझ्या देवाने मारलेला दगड मी हसत घेईन. मारा मला मार. बाबा तू कशाला त्या भिकाऱ्याला त्रास देतोयस रे मला कळत नाही. तुझे आता भिकारी बोलतो शाणे त्यांना. माझा तो समीर चौगुले निकल इधर से खींच के मारूंगा. मर जाएगा. ओके सॉरी माझा तो. अरे हा कुठला बाउन्सर आहे एका दमात गेला मागे तू. अहो चौगुले त्यांनी ओळखलं तुम्हाला. अरे मग मी काय करू मी कपाळ पण दाखवलेलं नव्हतं. अरे मी काय करू म्हणजे सर तुम्हालाच कळलं पाहिजे ना तुम्ही काय करायचंय ते. एक व्हेरिएशन तुम्ही देत नाही आहात. एक मिनिट तुम्ही कसं ओळखलं यांना. यांचा आवाज मी ओळखतो. हास्य जत्रेत त्यांचा आवाज ऐकलाय मी. अरे यार तुम्ही वेगळा आवाज काढणार होतात ना यावेळी. हे किती वेगळा म्हणजे किती वेगळा काढायचा मी. आता म्हणजे मी शर्थ केली वाजा काय हे एवढं कधीच केलेलं नाही. सर पण लोक ओळखतायत ते व्हेरिएशन वाटत नाहीये. मी काय करू. नाही वाटत आहे. मी तुला म्हटलं होतं आपण पृथ्वी प्रतापला घेऊया. ही इज द करेक्ट चॉईस. अरे पण त्याच्याकडे नव्हत्या डेट्स अवेलेबल. मी काय करू ह्यांच्या डेट्स अवेलेबल होत्या. व्हॉट शुड आय डू तेजू. अरे पण याचे व्हेरिएशन्स अवेलेबल नाहीये त्याचं काय करशील तू. एक मिनिट हे काय नॉनसेन्स. त्या हास्य जरत आय टेल यू 3च माणसांकडे व्हेरिएशन आहे. यु नो एक नम्रता संभेराव ती एक पृथ्वी प्रताप आणि तो मंदार मांडवकर. That's all. मंदार मांडकर हास्य जत्रेत 12 मिनिटापूर्वी आलाय. आता तो एवढाच आलाय अजून पुढे यायचा आहे. स्टील इथून 2 मिनिटं तिथून 2 मिनिटं एवढेच स्किट मध्ये कामात येतात तरी तुम्ही यार त्याचं कौतुक करता यार. तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला ते जमत नाहीये सर. नाही, मी- तुमच्यासारखा पारदर्शक निर्लेप बोथड ऍक्टर मी बघितलाच नाही अरे, आजपर्यंत. सिरियसली तुम्ही सपक आहात. सपक अळणी यार. सुमार चौगुले नाव असलं पाहिजे होतं तुमचं खरं तर. सुमार चौगुले. आता बघ तू काय करतो. बघू नका मला. आय वॉन्ट दॅट भिकारी. आता मला ओळखणारच नाही बघतो. 1 M पाहिजे आहेत की नाही तुम्हाला. 1 M पाहिजेत की नाही. शो मी दॅट भिकारी सर प्लीज सर. हे काढा आधी पहिले. याचा काही उपयोग झालेला नाहीये. जरा Is it okay? Okay. He's trying something different. चला. नाही. कचरा मत डालो. सर. Let's hope this works. सर एक ओके एक पिवळ्या ड्रेस घालून एक मुलगी येते आहे. लाल ओढणी आहे तुम्हाला दिसत नसेल पण ओके. काय समीर चौगुले. अरे पांघरून घातला अंगावर एवढं तरी समीर चौगुले कसे ओळखता तू. अरे तुमच्या त्या मुटकुळ्यावरनं ओळखलं. सर व्हॉट आर यू डूइंग. बापाचं मुटकुळं. एक मिनिट तिला एवढं मुटकुळावरून ओळखतेस तू. हास्य जत्रेत बघतो सर आम्ही तुम्हाला. फालतू तिला मारण्यापेक्षा स्वतःकडे बघा ना. अहो तुमच्यात काही व्हेरिएशन्स नाहीयेत समीर चौगुले. अरे आहे यार मी. अरे किती ओव्हर एक्सपोज्ड आहे यार हा माणूस. Seriously? किती माहिती Seriously? एक तर सतत दिसता तुम्ही. 900 एपिसोड तुम्ही सतत दिसतच आहात प्रेक्षकांना. शी. आणि त्यात परत एवढं पुरत नाही या माणसाला. अजून एकपात्रे जाऊन प्रयोग करतो. पण काय महफिल मैफिली तर माझ्यावर सांगते. आणि एवढं नाही तर आता काय सिनेमा पण येतोय यांचा. म्हणजे थिएटर मध्ये पण यांनाच बघायचं लोकांनी. काय बरं ह्यातनं वेळ मिळाला तरी फुलवंतीमध्ये गावकरी क्रमांक 3 असे रोल करायचे असतात. काही नाही
सगळं छोटं मोठं टीव्ही नाटक स्टेज सगळ्यावर तुम्हालाच दिसायचंय बाकीच्यांना तुम्ही कामच करू देऊ नका अरे ओव्हर सतत दिसा, अरे सतत तसं दिसा. नाहीये सोनी मराठीमध्ये आम्ही 3च एपिसोड करतो I don't care. एक एक 2 स्किट असतात हे दिवसभर दाखवतात मी काय करू त्याला? अरे पण त्यामुळे तुमच्यातली व्हेरिएशन आता संपली आहेत सर नाही दिसत आहेत ते लोकांना आणि तुम्ही काही केलं तरी तुम्ही ओळखले जाताय समीर चौगुले अरे म्हणून पण हे असे आहे ना हे नाही होणार. घेऊन ओळख. उपयोग नाहीये उपयोग नाही तेजू आय एम सो सॉरी सर तेजू हे स्क्रॅप करा नाही, नाही, आणि नाही, नाही. यांच्याकडनं जे काय ऍडव्हान्स वगैरे घेतला असेल चुकून मागून तर त्यांना परत देऊन टाका नाही, आणि रॅप करा अरे नाही हे बांधा सगळं. हे तेजू याने काही उपयोग नाहीये याचा. भार्गव अरे हे ऐसा नाही अरे सर तुमची गाडी मी तिकडे पाठवून अरे देतो नाही अरे मला पाहिजे यार पब्लिसिटी पाहिजे यार नवीन नाही होऊ लोकांना शकत. मिळते यार मला नाही मिळत सर, हे तुम्ही नाही. प्रॉब्लेम सर तुम्ही खूप मोठे आहात माझ्यासमोर रडू बिडू नका मी नाही, रडायचं नाही यार. डिरेक्टर नाहीये की मी लगेच पागळेन आणि तुम्हाला अरे परत तसं नाही म्हणत आहे Don't do मी this. 29 वर्ष मी पण घातली आहेत ना रे परत 29 वर्ष पॅकअप करा रे चला सर नाही हे प्रँक वगैरे नाही होणार तुमच्याकडे अरे यार असं करू मी करतो यार प्रँक मी सर. करतो ना काहीतरी यार थोडा वेळ द्या मी करतो प्रँक मी हात जोडतो यार सर please यार. प्रँक सर तुम्ही प्रँक नाही करू शकत कारण प्रँक ऑलरेडी झालाय म्हणजे तुमच्यावर प्रँक झालाय सर सगळ्यांनी अरे सर हा आमचा प्रँक होता आम्ही थोडा उलटा प्रँक करायचा ठरवलं सर म्हणजे कसं होतं जनरली बॉलिवूडचे ऍक्टर्स सामान्य लोकांना प्रँक करतात आम्ही असं ठरवलं की सामान्य लोकांनी तुमचा प्रँक करायचा सर हे सगळे तुमचे फॅन आहेत सर हे निवडलेले फॅन्स आहेत सर हे सगळे बापरे, मला वाटलं नव्हतं यार हे म्हणजे अरे सर हा माणूस कुठे गेला तो याला घाबरतो इथेच खरं तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं नाही, पण मी मनात कपट नाही हो माझ्या मला खरंच वाटलं तो साध्या घाबरत हात, असेल. नाही नाही सर पण आता हे सगळं आम्ही या 3 कॅमेरा सेटअप मधून शूट केलंय कसं वाटतं छान वाटते पण तुम्ही हे टाकू नका पोस्ट करू नका नाही हे अँटी पब्लिसिटी होईल ते असं बरोबर नाही असणार याचे कसा सर, पचका सर, झाला वगैरे सर, एक प्लीज सांग- यार हे नकोय मला मी एक पब्लिसिटी सांगू का मनापासून Yes, सांगू yes. का तुम्हाला ना सर कुठल्याच पब्लिसिटीची गरज नाही येस ना नेगेटिव्ह ना पॉझिटिव्ह काय जे काय आहे. सर तुम्हाला हे फॉलोअर्स 1M 2M सोशल मीडिया यांची तुम्हाला गरजच नाही कारण की तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करता हे लोकांच्या मोबाईलवर राज्य करणं सोपं आहे ते कोणीही करतं तुम्ही इथे आहात सर लोकांच्या त्यामुळे सर तुम्हाला काही गरज नाही आणि हे एपिसोड दाखवून सर आमचीच थोडी पब्लिसिटी होईल तर ऍक्च्युली सर तुमच्या भाषेत सांगायचं ना तर तुम्ही लिंडेज आहात लिजंड ते तुम्ही ते skit मध्ये करा. पंच मारला होता मी. असं विनोद आहे सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात सर म्हणजे आम्ही तुम्हाला काय सांगायचं आहे पण Exactly. 900 एपिसोड झाले तरी सर तुम्ही नवीन विनोद शोधून काढता अजून म्हणजे सर हे अशक्य आहे हे मानवाला अशक्य आहे सर ऍक्च्युली आमच्याकडनं काही चुकलं असेल तर सॉरी प्रँकमुळे झालंय ओरडलो मी खूप ओरडलो इट वॉज ऍक्टिंग हो, I know. सर वाटलं Sorry, sorry. थँक्यू व्हेरी मच यार म्हणजे मी अरे यार हे असं प्रसंग येत नाहीत वारंवार आयुष्यात पण तुम्ही टाका हे पोस्ट करा मला काही टेन्शन नाही बिंदास पोस्ट करा तुम्ही सर तुम्ही हे कर मेकअप हे येस 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 यार थँक्यू सर माहित पण बोलले होते ना तुला जरा झाडावर चढवलं की पोस्ट करू देतील लाचारच वाटत ए झाडावर जबरदस्त प्रँक आणि परफॉर्मन्स सुपर हिट प्रसादा अख्ख्या स्किटसाठी आणि सम्या तुझ्यासाठी सम्या तंतोतंत खरं आहे जे काही तुझ्याबद्दल बोललं गेलं ते तुला पब्लिसिटीची गरजच नाही कारण तुझ्यावर लोक किती प्रेम करतायत ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी समीरच्या कार्यक्रमाला स्वतः गेलो होतो पुण्यात आणि प्रचंड गर्दीत त्याचा कार्यक्रम चालू आहे मी स्वतः तो कार्यक्रम पाहिला 2-2.25 तास कार्यक्रम केल्यानंतर 1-1.5 तास फक्त त्याच्याबरोबर फोटो काढायला रांग लागलेली असते त्यामुळे तू लोकप्रियतेच्या शिखरावर आहेस आणि तसाच राहणार आहेस कित्येक वर्ष याची आम्हाला खात्री आहे सम्या तुला भरून आलंय मला जाणवत आहे पण ते तू जे काही देतोयस मंचाला तेच तो मंच तुला परत देतोय
बाकी काही नाही. वा वा वा. अप्रतिम संकल्पना होती. मला असं वाटतं संकल्पनेचा बेस जो होता की पब्लिसिटी हवी असते, तर मला असं वाटतं की आपण सगळेच दिसतो पण मागची माणसं दिसत नाहीत. आणि अनेकदा मला अनेक लोकांनी असं विचारलं की अहो हे डांगे, सागडे, फाळके ही तुम्ही आडनावं घेता, ही मंडळी कोण आहेत? आता आज फाळके नाही आहेत, डांगेची आज संकल्पना नाही, पण आज ही सागडीची संकल्पना आहे, तर त्याला स्टेजवर बोलवल्याशिवाय मला राहवत नाहीये. गणेश प्लीज. जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. तर हे गणेश सागडे जे वेगवेगळ्या संकल्पना सुचवत असतात आणि सोनी मराठीच्या या हास्य जत्रेचे ते महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत. गणेश, सुपर्ब कॉन्सेप्ट, सुपर कॉन्सेप्ट. सुपर्ब कॉन्सेप्ट. अप्रतिम स्किट झालं, अप्रतिम. म्हणजे प्रिया तू पण लाजवाब, ओमकार तू लाजवाब. सम्या घाबरू नको, प्रेक्षक आणि परमेश्वर शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहेत. वा 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 वा. आय लव्ह यू सम्या. क्या बात है. सई. सगळ्यांनी मस्त कामं केली. गणेश सर, सुंदर संकल्पना होती. आणि सॅमी, ब्रिलियंट, अमेझिंग. वी लव्ह यू अ लॉट. मंडळी, आपल्या शंकेचं निरसन करायला गावकरी नेहमीप्रमाणे आलेले आहेत मास्तरांकडे. चला तर मग अनुभवूया हास्याचे गावरान पंचेस आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. आई, आता इतक्यांदा जर मी तुला सांगितलेलं आहे की मला ती मुलगी पसंत नाहीये तर नाहीये. का म्हणजे अगं तिचं शिक्षण 9वी झालेलं आहे फक्त. नाही, मी तिला म्हटलं होतं की लग्नानंतर तू शिकू शकतेस, मला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यावर ती काय म्हणाली, मला शाळेचं आणि मास्तरांचं तोंड पाहायचं नाहीये, मला दोघंही आवडत नाहीत. ज्या नवरीला नवराच नाही आवडत मास्तर म्हणून, ती माझ्याशी कसा संसार करेल? नाही चालणार मला. नाही नाही ना आई, माझं ऐक. सुंदरतेला शिक्षणापेक्षा कमीच महत्व आहे माझ्या लेखी. उद्या बाजारात गेली आणि 1 किलो टोमॅटोवर 2 किलोचा कलिंगड ठेवला तर टोमॅटोचं जे होईल तेच माझ्या भविष्याचं होणार आहे. नाही. हो असेल सुंदर पण मला नको. नाही, आपण दुसरी मुलगी बघू. झोपेत नाही बोलत आहे, उद्या विचारलंस तरी हेच सांगणार आहे. आई आई ठेवू ना ग, झोपू दे ना मला. हो मी शू केले. नको ना हे प्रश्न विचारू आई, हे प्रश्न नको विचारत जाऊस. मी 32 वर्षांचा झालेलो आहे आता. अरे देवा, गावची जनावरं सुटलेली आहेत. मी करतो पुन्हा फोन. वरती या, वरती. काय नाही. गुड नाईट. काय मास्तर जेवलो काय? अचानक हा धडक मोर्चा माझ्या घराकडे का? त्याचा काय आला मास्तरांनो, हल्ली AI सारखं कानावर पडतं, पण AI म्हणजे काय आहे ते आम्हाला माहित नाही. म्हणून म्हटलं मास्तरांकडे आलेलं. अच्छा, वा वा. अशी फालतूची बडबड करता करता एका महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे तुम्ही. वा वा, छान छान. AI बद्दल जाणून घ्यायचंय, कौतुक वाटतंय तुमचं. पण AI काही छोटा विषय नाही, अत्यंत मोठा विषय आहे. गहन विचार करता येईल असा विषय आहे. रात्रीत होईल ना? हो होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला आधी माहिती हवं AI म्हणजे काय. A म्हणजे आर्टिफिशियल, I म्हणजे इंटेलिजन्स. म्हणजे काय? कृत्रिम प्रज्ञा. प्रज्ञा कुत्रीच आहे. अरे माझ्यासारखा देखना पोरगा एवढं मेसेज करतो, रिप्लाय द्यायला नको. एवढं मेसेज बघितलं, काय रिप्लाय केला? गप कुत्र्या. मग मी तिला बोललो, जो बोलतो तोच असतो. मला कशी काय बोलते ही? बने, बरोबर आहे. स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये. अरे मग पुरुषांशी पण ते अशाच भाषेत बोलतायत. ना बाबा, थंड घे. म्हणजे काय? पण तरीही स्त्रियांशी अशा भाषेत बोलू नये, त्यांचा आदर राखावा. मी जे सांगतोय ते आधी समजून घ्या. कृत्रिम प्रज्ञा म्हणजे काय? मला गप्पा बसा का थोड्या?
सारखं त्या प्रज्ञेवरती राग काढू नकोस. कृत्रिम म्हणजे काय ते आधी समजून घ्या. जे नैसर्गिक नसतं कृत्रिम असतं ते. अच्छा अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी नवानात तुम्ही अभिनय केलाय ते. मोरे नाही नाही तसं नव. आता मी काम केलं सगळी लोक काय म्हणत होती, काय? काय तुम्ही नैसर्गिक करता नैसर्गिक करता. आणि तुम्ही जे काम केलं तर लोक म्हणजे कृत्रिम केलं माय कृत्रिम केलं हा, माय. बरोबर. कुठलं काम आहे जे मी कृत्रिम करतोय? हे आता काय असं म्हटलं होतं. काही नसतं ते. गप्पा बसा. मुळात पेशा आहे का माझा नमनात काम करणं? मी ठरलो बापुडा मास्तर, हो की नाही? तुम्ही मला सांगितलं तो परबांचा कोणीतरी आलेला नाहीये, त्याच्या जागी तुम्ही एंट्री घ्या. आयत्यावेळी मी आपलं केलं काम आणि मी वास्तववादी काम केलं. मला सांगितलं एंट्री घ्या, मी आलो. मीच तो. नाही 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 मास्तरानू, तुमचा मुलात टोनच चुकला. टोन कसा आहे? हा टोन आहे माझा. अरे पण आता हे मला जमणार आहे का? हा माझा पेशा आहे का? नाही की नाही? मुळात तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? AI साठी आलाय. मग ते सांगू की नको सांगू? काय सांगा. सॉरी. तर AI म्हणजे काय हे आधी समजून घ्या. चाल. AI म्हणजे यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी एक अशी यंत्रणा, सुविधा किंवा व्यवस्था. म्हणजे आता AI कुठे असतं असा प्रश्न तुम्हाला पडेल. पडला. तर अनेक मशीन्स मध्ये AI असतं. आता तुम्ही जे फोन्स वापरता त्यात सुद्धा AI आहे. खिशात बॉम्ब नाहीये तुमच्या, AI आहे. मी आता म्हटलं की नाही, यंत्राला हुशार करणारी आणि माणसांची कामं सोपी करणारी यंत्रणा. घाबरायची गरजच नाहीये त्याला. आता फोनमध्ये ती AI आहे म्हणजे नेमकं काय आहे मला सांगा. आता तुम्ही जी अनेक गाणी ऐकता वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सवर, ती गाणी ऐकल्यानंतर ते गाणं ज्या संगीतकाराचं आहे, ज्या गीतकाराचं आहे, त्यांचीच गाणी तुम्हाला अचानक रेकमेंड व्हायला लागतात. ते का? कारण AI सांगतं की कदाचित या माणसाची ही विशिष्ट आवड आहे. फक्त गाण्यांबाबत नाही होत बरं का. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, एखादी वस्तू असेल, एखादी सर्व्हिस असेल किंवा एखादं लोकेशन असेल, आपल्या गावचा पत्ता असेल, आपण ज्या ज्या विषयी बोलतो ते आपल्याला ते AI सांगत राहतं. समजा फोन जवळ घेतलात आणि म्हटलात, अरे बाबा सहलीला जायला हवं, बरेच दिवस सहल नाही केली. सहलीचं काय रे? तर AI तुमच्या फोनवरती सहलीच्याच गोष्टी दाखवणार. आल्या का तरीच मला सारखी बँकॉकची फोटो येते. सावत्या कुठले फोटो येत आहेत? मास्तर ते मी आणि पाम्या त्या दिवशी म्हणलं होतं, पाम्या आपण बँकेत जाऊ. ती बियाणं काय बी तर बँकॉकचे फोटो टाकले ती मला ती. सावत्या AI नाहीये बेणं. या गावात एकच बेणं आहे, ते तू आहेस. तू बँकॉक म्हटल्यानंतर ते बँकॉकच दाखवणार. गदड्या, उगाच त्याच्यावरती नाव ढकलतोस. नाही माझं खोटं नाही आहे. म्हणजे माझ्या पण मोबाईलवर प्यार की जालिम रात, प्यार का खेळ असं सारखं सारखं येतंय. मोरे, मुळात तुम्ही जे सर्च इंजिन मध्ये टाईप करता तेच तुम्हाला दिसत राहतं. म्हणलं का जादू आहे बरं का मास्तर. मास्तरांनो, मी काय म्हणतो, या AI मधलं फॉर्म कधी निघतात? म्हणजे कसं आहे, एकदा मी बेरोजगार आहे ना, तर AI मध्ये फॉर्म भरेन, मग उद्या मला नोकरी लागेल. पोलीस भरती आहे ती, फॉर्म कधी निघणार विचारतोस गधड्या? AI वरती काम करायचं असेल तर तुला उच्च शिक्षित असावं लागेल. काय संशोधन करावं लागेल. अनेक देशांमध्ये AI वरती संशोधन सुरू आहे. आपल्या भारतातही सुरू आहे, पण परदेशात प्रामुख्यानं AI वरती संशोधन सुरू आहे. म्हणजे मास्तरानू बाहेर पण लोक कामं करतात? मला वाटलं कोकणातच कामं करतात लोक. नाही, कोकणातली लोक कामं करतातच, पण बाहेरची सुद्धा लोक कामं करतात. जरा बाहेर बघ डोकावून तर तुला कळेल. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी AI आणखीन समृद्ध, आणखीन प्रगत कसा करता येईल याच्यावर अभ्यास करताय. आता परदेशात तर काही प्रगत देश असे आहेत जिथे बिना ड्रायव्हरच्या गाड्या चालवल्या जातात. म्हणजे का? म्हणजे नाही, AI च्या जोरावर. म्हणजे कोकणातली भुताटकी परदेशात पण गेलेली आहे. बरोबर आहे. गाडी चालते, आपल्याला वाटतं ड्रायव्हर नाही आहे, पण वांग्याभूत गाडी चालवीत असतं. माहिती आहे तुम्हाला? काय पण बोलता श्रद्धा आहे त्या. काय वांग्याभूत नाही? नाही. मग आपल्या गावचं सरपंच अरुण कदम आहेत ना, तर असणार. म्हणजे हे गाडी चालवताना दिसत नाही. जगातला एकमेव माणूस आहे तो असा दिसतो गाडी चालवताना. खरंय. बरेनू सरपंच आले बघा. नाही आपलं असं कशाला घाबरताय? इथून उडी मारून येतील का ते? घाबरतात काहीतरी मास्तरानू. AI ची गाडी तुमच्यासाठी भारी आहे, मी अशी चालवू शकता होती. पण मास्तरानू मला एक प्रश्न आहे. आता एवढं सांगितलं, थोडा AI मला कळलेला आहे. म्हणजे माझं डोकं भारी आहे ना. तर मला सांगा मास्तरानू, आता मी मुंबईवरनं निघालो आहे, मला रत्नागिरीत पोहोचायचं आहे. पण मध्येच मी त्या AI च्या गाडीत बसलेलो आहे. पनवेलला येऊन मला लघवी आली.
टरारून लघवी आली तर तुमची एआयची गाडी पनवेलला थांबल की रत्नागिरीपर्यंत मला धीर धरावा लागेल? गावले गावले आता मोठी आहे. आता शाप अडकलाव की नाही? काही अडकलेलं नाहीये, थांबा जरा. देतोय मी उत्तर. काय देता वाय द्या पटकन द्या ना मग. सांगतो काय आहे, जर तुम्ही AI ला सांगितलं तर तुम्हाला जर शू लागली असेल तर ते योग्य ठिकाणी थांबवणार. आता आपण असं समजू बाबा तू निघालास मुंबईहून आणि पनवेलला जर तुला शू लागली तर तू त्या AI ला सांगायचं गाडीमधल्या की बाबा मला शू लागलेली आहे, एखादं चांगलं प्रसाधन गृह बघ. मग ते AI काय करणार, जवळचं एक चांगलं शौचालय बघणार, मग समोरच्या गाडीचा वेग, मागच्या गाडीचा वेग, बाजूच्या गाडीचा वेग, याचा वेग कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर या लेनमधून त्या लेनमध्ये गाडी नेणार. मग त्याच्यानंतर एक पार्किंग स्पॉट शोधणार आणि तिथे ती गाडी पार्क करणार आणि मग तू जायचं सुलभ शौचालयात. तोपर्यंत माझा बांध फुटल. अख्खं AI पाण्यात जाईल मास्तरांनो. मास्तर मी काय म्हणतो, या दरम्यान जर आपण काच खाली करून कारभार मोकला गेला तर? बस. मुळात तुमच्यासारख्या मुत्र्यांनी ही गाडी घेतलीच नाही पाहिजे. आता काय बोलतो? वाटेल ते प्रश्न विचाराल का? काहीतरी चांगलं सांगतोय ना AI बद्दल, त्याच्याबद्दल काही असेल तर विचारा की नाही. सॉरी बघा जरा AI किती प्रगत झालेला आहे ते. मला काय विचारायचं मास्तरानू, म्हणजे आता तुम्ही बोलाव की मोबाईल मध्ये AI आहे बरोबर. आणि गाडीमध्ये पण AI आहे. बरोबर. पण माझ्याकडे साधी गाडी आहे, माझ्याकडे फक्त मोबाईल AI वाला आहे, बरोबर. तर समजा मला उद्या सकाळी उठून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर मी माझ्या साध्या गाडीच्या स्टेरिंगवर माझा जर मोबाईल ठेवला तर माझी गाडी कुठे जाईल? दरीत. गधड्या, किती वेळा सांगितलं गाडी चालवताना कधीही फोन वापरायचा नाही. दुचाकी असेल, 3 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल. गाडीत AI असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण उगाच गाडी चालवताना एका हाताने फोन वापरायचा, दुसऱ्या हाताने गाडी चालवायची आणि 4 लोकांना उडवायचं, हे करायचं नाही आपण. कळलं? गाडी चालवताना फोन नाही वापरायचा. 2 वेगळे फंक्शन्स आहेत. गाडीचं AI वेगळं, फोनचं AI वेगळं. मास्तर मी काय म्हणतोय, समजा आता मी गाडी चालवत असेल आणि गाडीच्या मध्ये जर कोण आडवा आलं तर ती AI स्वतः गाडी थांबवणार का ती उडवणार त्याला? नाही, थांबवणार. हेच आहे AI म्हणजे काही वेगळं नाहीये. हे बघा लक्षात घ्या, हे असं सॉफ्टवेअर आहे जे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करतं. आता गाडीमध्ये एक ॲडॅस लेवल असते. नाही हे कोकणातला आहे. आपण मस्त जेवला मध्ये आडास झाला. हो, अरे छान दिसतो आडास असं म्हणतात त्याला. तामणकर बाई कशा दिसतात? ए, गधड्यांनो, आमच्याकडे AIच्या खांद्यावरून आपापले निरोप पोहोचवू नका. गप्पा बसा. एक शेवटचा प्रयत्न मास्तरांनो केला, आपला- शेवटचा प्रयत्न. गप्पा बस. सुंदर म्हणजे एडास नाही, एडास. ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम. ते AIचाच भाग आहे, लक्षात घ्या. काय होतं, हे असे ड्रायव्हर असतात जे डायरेक्ट उडवायचं का विचार करतात ना, त्यांच्यासाठीच बनवलंय हे. ज्यांना अंदाज येत नाही, या अशा गाड्या काय करतात, त्यांच्यामध्ये सेन्सर्स असतात. ते समोरून येणारा प्राणी, गाडी, माणूस याचा अंदाज घेतात आणि त्याला आपली गाडी ठोकली जाऊ नये म्हणून अचानक ब्रेक मारतात. कळलं? हो भारी आहे लागा हे. पण मग ते आडवा आलं होतं, त्या नाडग्या हाणल्या तुझ्या बेन्या, ही ती आहे म्हणणार आहे का मला आपलं नेहमीप्रमाणे उतरून राडा करायचं? कशाला मरायला तुला सगळ्यांना नडगे हाणल्या म्हणायचं आहे? आडवा आले. प्रत्येक गोष्टीत कोणाची तरी नडगी हाणणं गरजेचं आहे का? कधीतरी कुणीतरी उतरून तुझी एकदा नडगी हाणली तर काय होईल विचार कर. गधड्या, सारखी आपली हिंसा काही गरज नाहीये. हे असं तिखट खात असतोस ना, झणझणीत खात असतोस म्हणून हाणामारी आणि मारामारीचे विषय काढत असतोस. हे असे ड्रायव्हर असतात, त्याला मारू का त्याला मारू का. रोड रेज ही एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही आपण कधीच बाळगायची नाही स्वतःजवळ. ह्याच्यामुळेच आपल्याला या अशा यंत्रवाल्या गाड्या बनवाव्या लागतात ज्या आपोआप ब्रेक मारतील, कुठल्या माणसाला ठोकणार नाहीत. हे असे चुकीचे ड्रायव्हर असतात म्हणून. नाही पण मास्तर मला तरी असं वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्या गावात काही येणार नाही आणि आली तरी टिकणार नाही. नाही असं काही नाही मोरे, लक्षात घ्या. ते मॅप्स आले होते तेव्हा पण सगळे असंच म्हणत होते की हे काय आपल्या भारतात टिकणार नाहीत. आपल्याकडे आहेत की पानवाले, दुकानवाले ज्यांना आपण रस्ते विचारू. पण ते मॅप्स आले, चालले आणि अजूनही आहेत. ऑनलाईन शॉपिंग आलं होतं सगळं, ते सुद्धा आले, ते राहिले आणि भविष्यात सुद्धा अनेक ऍप्स येणार, ते इथेच असणार आणि आपण त्याचा वापर करणार. लक्षात घ्या. हो, मला तर वाटतं भविष्यात असं सुद्धा होईल की आता रोबोट्स येतील AI वाले आणि लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पण रोबोट्सच घेतील. काय? लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट रोबोट घेणार? माझा धंदा बसेल ना? तुझा कसा धंदा बसेल? माझा लग्नाचा धंदा आहे, मी मंडप डेकोरेशन, लाडू बिडू बनवतो. Catering आहे त्याचा. बरोबर आहे मोरे, पण आता ते रोबोट लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेणार म्हणजे काय ह्याच्या जागेवर येऊन नाही बसणार. हा कसा पैसे न देता सावत्या पम्यानी बनेला घेऊन जातो कामाला, त्याच्याऐवजी ह्याला पैसे देऊन एक रोबोट घ्यावा लागणार आणि तो याचा मदतनीस म्हणून काम करणार. म्हणजे आता लग्नात काय कामं असतात बरं? मंडप घालणं, गाडी सजवणं, जेवण वाढणं, जेवण करणं, हे रोबोट करणार. तू फक्त त्याला ऑर्डर द्यायची. म्हणजे बॉस मी आहे. सगळी कामं ते AI काय ते करणार? सगळं AI करणार. मास्तरानू, नवऱ्याच्या चपली कोण लपवणार, करवली की रोबोट?
आणि जर चपली लपवल्या रोबोटने तर शोधणार कोण, करवली नवरा की रोबोट? अडकलेत आहेत. आणि चाकूला लिंबू लावून मामा उभा राहा की हे आहे मास्तरांनो वरातीत दारूचा ग्लास आम्ही भरायचं का येणार भरायला? आणि मास्तर समजा करवलीला बाजूला घेऊन काही इचरायचं असेल तर AI मदत करेल का काय खोळांबा घालेल ती? बावटात का कपाळ करंट्यांनो मूर्खांनो, लग्नात दारू तर नसलीच पाहिजे, लक्षात ठेव म्हणे. ए बा घबरे आता जाऊ नको. आणि सावत्या, करवलीला बाजूला घेऊन काय विचारायचंय तुला? मास्तर काय लागा तुम्ही एक आहे का नाही कसं असतं, आजची करवली उद्याची नवरी असती मास्तर. एक नंबर. मग प्रत्येक करवलीला वाटत असतं आज हिचं झालंय उद्या माझं झालं पाहिजे. ती पण कोणाच तरी आधार शोधत असती, इकडे तिकडे नंतर फिरवत असती, आपण तिला आधार त्याचा असतो. तुम्ही काय मास्तर लागा? आणि याला सवय आहे दादा AI करेल काय आपलं काय? गप्पा बस, काहीतरी बोलू नकोस. मास्तरांनो तुम्ही ना लग्नात रुकवत बघण्यापेक्षा एकदा करवली बघा. तुला सांगितलेलं जनरल नॉलेज. नाही खरंय मला आनंद मिळतो रुखवत बघताना, छान छान कलाकृती असतात त्याच्यात. गप्पा बसा मूर्खांनो. मुद्दा काय आहे? AI बद्दल बोलतोय की नाही आपण? मग AI बद्दल बोलूया. लक्षात घ्या, AI किती प्रगत झालंय हे आधी जाणून घ्या. आता बघा, कितीतरी स्क्रिप्ट, कितीतरी गाणी, ईमेल सुद्धा AIच लिहितो की नाही? बापरे, तुम्ही फक्त सांगायचं AI ला की बाबा श्रमेश म्हणतोय पम्याला मेल पाठव, मग AIच सगळा मजकूर लिहिणार. हो, गाणी सुद्धा तशीच लिहिली जातात हल्ली. हे तर काहीच नाही, आता रफी साहेब ते आपल्यात नाही आहेत, पण एखादं नवीन गाणं जर आपल्याला त्यांच्या आवाजात ऐकायचं असेल तर AI ला सांगायचं की बाबा हे नवीन गाणं मला रफी साहेबांच्या आवाजात ऐकायचं आहे, वाजवून दे. मग तो वाजवणार आणि ते सेम रफी साहेबांच्या आवाजात ऐकू येणार. असं आहे? चालू आहे आता हे. मला तर वाटतं भविष्यात आणखीन गंमत होणार आहे. काय? समजा आपले मोरे कुठल्या तरी कामानिमित्त वेगळ्या गावात गेले आणि नाटकाचा प्रयोग करायचा असेल, नमन करायचं असेल गावात, आणि ते नसतील तर रोबोटच आणायचा AI असलेला, तो करणार शालू झोका दे गो मैना. म्हणजे हा सगळं AI काम करेल? हो. माझ्या पोटावर पाहणार आहे? नाही तसं असलं तर मी AI गावात येऊन देणार नाही. अरे पण नाही आला पाहिजे. एवढा का विरोध करताय AI ला? मास्तर बरोबर आहे. आपल्या मदतीसाठी आहे ना ते. मदतीसाठी काय मदत आहे? ती बरोबर बोलते ती. माझी कला मला नको दाखवला, रोबोट दाखवणार काय माझी कला? असं कसं? आता सगळंच AI करणार म्हणजे कसं चालेल? ती भले तिच्या आईला जेवण बनवल ती, पण त्याला आईच्या हातची चव नसेल. मग लग्नाच्या पंक्तीत लाडू वाढल ती, पण ती वाढताना घ्या की आला घे की लागा एक. हे असं नसेल बघा. एखाद्या माणसाला जर ताप आला ना अंगात तर किती ताप आहे ती सांगल, पण डोक्यावर प्रेमानं पट्टी ठेवल काय ते? सगळ्या गोष्टी करल होते मास्तर, पण त्याच्यात भावना नसतील. आणि आपण भावनांवर जगतो, यावर नाही. सावत्या, मधाळ बोलतोस तेव्हा प्रेमळ वाटतोस, नाही तर नडक्या हाणल्या कशाला बोलत असतोस? दड्या, हे असं बोलायचं, छान सुंदर बोलायचं. बघ किती व्यवस्थित बोललास. आणि हे कशामुळे बोललास? कशामुळे? कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, शिक्षण घ्या. शिक्षणामुळे काय होतं, चौकस विचार करायला लागता तुम्ही, अनेक गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करता, आणि तेच केलं की नाही तुम्ही? म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. बाबा पण मास्तरांनो शिक्षणावर ना आठवलं काय म्हणजे उद्या समजा लग्नासाठी तुम्हाला जर पोरगी बघायची असेल तर त्या पोरीचं शिक्षण किती असावं असं तुम्हाला वाटतंय? हे कशाला मध्येच नाही असा शिक्षणाचा विषय निघाला म्हणून घेणं देणं नाही आपल्याला काय. ही लग्नाची मुलगी काय पाठ सोडणार नाही माझी. नाही तसं ना आपल्याला सांगा किती. मला जास्त काही माझी अपेक्षा नाही, पण आता मी 3 डिग्र्या घेतलेल्या आहेत, तर मला असं वाटतं की बाबा मुलीने सुद्धा किमान मास्टरी केलेली असावी. M.Com किंवा MA असेल तरीच आहे, M.Ed B.Ed तेही चालणार आहे. नक्की हे नक्की चला हे 500 काढा. 500 काढा पटकन चला. नेहमी घेता मोरे काय हे कसले 500 रुपये घेतले तुम्ही सगळ्यांकडून? काही नाही पैज लावलेली होती. कसली? काय आम्ही ते AI वर ना तुमच्या लग्नाचं काहीतरी आम्ही बघित होतो, तर आमचं शिक्षणावर अडकला. तर हा काय म्हणाला की 7वी नापास पण चालेल, हा बोलला 9वी नापास चालेल, हा बोलला 5वी जेमतेम असेल चालेल, हा काय म्हणला गरज जास्त आहे बाई असली चालेल. मी म्हटलं ग्रॅज्युएट पण चालेल, म्हणजे मी तुमच्या जवळपास आहे ना माझं उत्तर, म्हणून मी जिंकलो ही पैज, म्हणून हे 500. म्हणजे AI ची माहिती घ्यायचीच नव्हती तर माझ्या लग्नासाठीचा घाट घालायचा होता तर निघा. वा 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 वा, नेहमीप्रमाणे अतिशय
अतिशय इन्फॉर्मेटिव्ह एंटरटेनिंग अँड दिस टाइम व्हेरी इंटेलिजंट परफॉर्मन्स. व्हेरी नाईस, व्हेरी वेल डन बॉईज. सई, खूप महत्त्वाचा विषय मांडला गेला. मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच त्याचं सगळं सार आहे. इट इज आर्टिफिशियल, इट इज नॉट नॅचरल. तर मला सावत्या तुझ्या तोंडी जी गोड गोड वाक्य होती ती एकदम मनाला भिडली. आणि एक रियालिटी असते, एखाद्या टेक्नॉलॉजीची फ्लिप साईड पण असते, तीही या मंचावरून त्या निमित्ताने मांडली गेली. आणि पीपी, जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय येत होता किंवा आवडता विषय येत होता तेव्हा इतका गोड लाजत होतास तू. फार मजा आली तुला तसं बघताना. सगळ्यांनी उत्तम परफॉर्म केलं, खूप मजा आली. पुन्हा एकदा मास्तरांच्या गच्चीवर कधी जमता याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. येस येस. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गाव बोलावतो या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचा डॅशिंग चॉकलेट हिरो भूषण प्रधान, सुंदर आणि गुणी अभिनेत्री गौरी नलावडे, चतुरस्त्र अभिनेते श्रीकांत यादव, या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव, या सिनेमाचे निर्माते शंतनू भाके आणि प्रशांत नरोडे सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या कामाविषयीचे पूर्वग्रह आपल्या इतर कलाकृतींना मारक ठरतात की तारक? चला बघूया पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. हा आमऱ्या, हा मी परीक्षकांना घेऊन VIP हॉलमध्ये आलेलो आहे. हा, अरे मग दांगडो नाही करणार तर काय? अरे रिझल्ट डेंजर लावला ना त्यांनी. नाही 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 नाही, स्पर्धकांना पाठवू नको तू, मी त्यांना विचारतो आधी. हा हा, थांब 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 थांब. अरे अरे सर, बसले का तुम्ही? अरे ऑलरेडी बसले. मी काय म्हणतो, म्हणजे आम्हाला वाटलं हॉटेलच्या रूम मध्ये आमची सोय केली सर, इथंच बसवलं. नाही नाही नाही, ती हॉटेलच्या रूम मध्ये सोय ती केलेली आहे सर, केलेली आहे. हा, पण सर काय ना, काही स्पर्धकांना तुम्हाला भेटायचंय हो. अरे आम्ही रिझल्टच तसा दिलेला आहे ना. काय रिझल्ट लावलाय ना म्हणजे तुला सांगतो, म्हणजे अभिनय स्पर्धा म्हणू नका, एकांकिका स्पर्धा म्हणू नका, राज्यस्तरीय स्पर्धा म्हणू नका, आम्ही सगळ्या स्पर्धांना परीक्षक म्हणून असतो. नाही आम्ही पैसे पण कमी घेतो ना. आणि आमच्याकडे वेलच वेलच, आमचं अशी काही मेजर्स नाही आहे. आणि आम्ही विजय लॉज मध्ये राहतो का नाही, सांगायची गरज नव्हती. आणि एका रूम मध्ये आम्ही दोघे राहतो. आणि सकाळी जर नाश्त्याला काय मिसल पाव असेल ना तर आम्हाला चालतं, आमचं असं काही नाही. हा खरं आहे का नाही? म्हणजे बऱ्याचदा संगीत खुर्चीच्या परीक्षेला सुद्धा आम्ही संगीत खुर्चीला परीक्षण करता तुम्ही? सोसायटी वाल्यांचा फोन आला ना आम्हाला. काय आधी होतो, म्हणजे बऱ्याचदा सोसायटी वाल्याला पण फोन करतो. हॅलो, अरे तुमच्या इकडे म्युझिक वाजते, काही परीक्षक पाहिजे असेल तर सांगा, आम्ही तयार आहोत. अरे वा वा वा, भारी भारी. पण या मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला हो पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो ना, जाम टेन्शन आलं. म्हणजे पहिल्यांदाच व्यावसायिक स्पर्धेला आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे. त्यामुळे आम्ही परीक्षण फार सूक्ष्म केलेलं आहे. म्हणजे फक्त सादरीकरणवरती लक्ष न देता प्रत्येक संवादाच्या मागे लेखकाचा अंतस्थ हेतू काय आहे याचा तर्कशुद्ध अभ्यास केलेला आहे. एवढंच नाही, एवढंच नाही. म्हणजे रंगमंच अवकाशाच्या वापरातील जे परिमाण आहेत की नाही, तर तिथे कलाकार कुठपर्यंत कुठल्या थराला गेला याचा आम्ही लेखाजोखा आम्ही अभ्यास केलेला आहे. का बापरे, आज रंगभूमीचं काही खरं नाही बरं. नाही कसं आहे, तुम्हाला अनुभव खूप. अनुभव म्हणजे कसा, म्हणजे शब्दफेक, अर्थभेद, वैविध्य, या वाचिक अभिनयाची जी त्रिसूत्री आहे ह्याचा विचार करून आम्ही परीक्षण करतो. एवढा अभ्यास आहे सर तुमचा? नाही, कालच पाठ केलं आम्ही. इथंच यायचं म्हणून काल पाठ केला. भाषणात बोलायचं म्हणून? भाषणात बोलायचं म्हणून पाठ केला. म्हणजे 2 दिवसांनी आम्हाला विचाराल ना तर आम्हाला हे येणार नाही. मग तिसऱ्या दिवशी हे लक्षात नाही राहणार? 2 मिनिटांनी विचारलं ना तर आमची जीभ उघडी पडली. माहिती नाही नाही विचारत. आम्ही काय आता बोलीला आमचं आम्हाला माहिती. नाही सर, सर
एकदम दार कधी पण एकदमच असं धडधड धडधड वाजायला लागेल बरं का. कारण जरा स्पर्धक चिडलेले आहेत. रिझल्ट तुम्ही जरा गोंधळलेला लावला ना हो. नाही नाही आम्ही जातो तिकडे गोंधळच होतो काय खरंय खरंय. त्याच्यामुळे काय होतं सगळा प्रॉब्लेम काय आहे आणि आम्ही पुढच्या दरवाजाने कधी जायचंच नाही रिझल्ट लावल्यावर मागच्या दरवाजाने जातो मागच्या दरवाजा गोंगडीत टाकून आम्हाला घेऊन जा. गोंगडीत नेलं तुम्हाला. अरे जाऊ दे. या एकदा म्हणजे स्पर्धा झाली होती हा झोपला होता त्याचा फोटो व्हायरल झाला होता बापरे. ते नॅचरल आहे ना ते. नॅचरल आहे पण आता मग पुढच्या दाराने जायचं मागच्या दाराने जायचं त्या स्पर्धकांना बोलवायचं का नाही नाही, बोलवा येडे ते बोलवा. आमऱ्या हे भलते जब्बर आहेत रे भाऊ. हा हा तू स्पर्धकांना पाठव. नाही 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 सगळ्यांना नको. जे शांतपणे बोलतील ना त्यांनाच पाठव. हा 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 त्याच्यातले बघ कोण येते. बाउन्सरचा पण जरासा वापर कर. हा हा पाठव पाठव पाठव. सर सर ते येत आहेत. हा 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 म्हणजे मला जरा टेन्शन आलंय. तुम्ही भलतेच रिलॅक्स. थांबा रे. थांबा 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 थांबा. नंतर तुम्ही ते हास्य जत्रेमध्ये करता ना. अरे काय करता रे. अरण्या शेंद्रू 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 गानू देवलेकर वसडीचा फोन आला. मार्शीला एक दिवशी मार्शी कॉमेडी करतो. जागा भेटली की ऍडिशन नाही अख्ख्या माग पण ऍडिशन पुढे. जांबारी जांबारी आणि ही कवली कौली ते अवली कवली लवली कोहली कोहली ओली. मी बावली 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 मी बावली बावली बावली. अरे देवा रे देवा काय भावली भावली नाही येते. बिवाली बिवाली अवली कोहली आहे. ते काय करत म्हणजे जाम भारी करते ना. नाही खरंच मी तुमचं ना पाय पकडलं पाहिजे बोल. काय अरण्या काय कामं करतात रे. वेळ लावला काय शपथ देवा शपथ कुठं नाही सांगत. थँक्यू सर. सर सर आता जरा मुद्दा थोडासा वेगळा आहे. मला बोलायचं जरा तुमच्या. बोला ना. द प्रॉब्लेम म्हणजे पिपी जरा हा सर ऍक्च्युली अरे काय ऍक्च्युली काय तुला सांगतो काय काम करत हॅट्सअप आहे तुला हॅट्सअप आहे. मिशा विषा मस्त थँक्यू सर. म्हणजे कौतुकाच आहे या गोष्टीचं आम्हाला की एवढे मोठे परीक्षक आम्हाला ओळखतात हास्य जत्रेमुळे. आणि तुम्हाला काम आवडतं. थँक्यू सर. अरे आम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. हो सर हो. पण काय झालं सर म्हणजे आता आपण तुम्ही ज्या स्पर्धेसाठी परीक्षक होतात त्या स्पर्धेत आमचंही नाटक होतं. अरे ते तुला सांगतो ना तू बोलूच नको रे. काय म्हणजे काय काम करतो म्हणजे काय? अरे म्हणजे ते चर्चासत्र शपथ काय आणि तो बॉस त्याचा माय गॉड म्हणजे माइंड ब्लोईंग यार. खरंच तुला सलाम आहे यार. सर पण म्हणजे नाटकात काही प्रॉब्लेम होता का. प्रॉब्लेम काय कसला प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही. अरे तू म्हणजे तुम्हाला आवडलं ना आवडलं ना. हा आवडलं ना. अटकलं नाटक असं काही झालं. नाही 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 अरे काय काम करते माहिती ती तू विंगेत उभं राहून बघ इंग्लिश मध्ये काय तर बोलली होतीस. नाही मी नाटकात विंगीत उभं. नाही नाटकात नाही मी बोलत आहे. बोलतच आम्ही हास्य जत्रेत नाही काय जत्रा. अच्छा फॅलेक्सा अलेक्सा एकदा करून दाखव ना. प्लीज प्लीज. अरे सर एकदा नाही सर आता नाही दाखव दाखव नाही तर करतील ते. हे फॅलेक्सा आपण इथे कशासाठी आलोय सांगशील. आम्ही इथे नाटकाबद्दल बोलायला आलो आहे. उभे तुला सेम टू सेम यार. सर ऍक्च्युली ती हुबेहूब करणार कारण तीच करते ते. पण मस्त करते आणि सर म्हणजे आता ते नाटकाचंच आम्हाला विचार म्हणजे नॉमिनेशन आम्हाला जे दिलेत ना. नाही ते आम्ही अरे तुम्ही जेव्हा स्टेजवर आलात ना तुम्ही तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवतो तुम्हाला नॉमिनेशन द्यायचं. तेव्हाच ठरवलं होतं काय रे नाही. अरे म्हणून तर तुम्हाला आम्ही तुमच्या नाटकाला विनोदी नाटक म्हणून दिलेलं आहे. तुला विनोदी अभिनेता आणि तुला विनोदी अभिनेत्री आणि शेंद्रू येडा आहे. अरे म्हणून तुला लक्षवेधी आम्ही विनोदी अभिनेता. हो काय आहे बाकीच्या आम्ही नाटकाला ना फॉर्मॅलिटीज म्हणून नॉमिनेशन दिले.
म्हणजे आमच्या आता तेव्हा ट्रॉफी असती ना तुम्हाला स्टेजवर आणून दिली हा, म्हणजे. ते सगळं तुमचे जे हास्यातले कलाकार आहेत ना सगळ्यांना आम्ही ट्रॉफी दिली असती. काय काय तुम्ही काय कॉमेडी नाटक करता रे. नाही सर, पण आमचं नाटक सिरियस होतं. आमचं नाटक सिरियस होतं. तुम्ही सगळी कॉमेडीची नॉमिनेशन्स आमच्या नाटकाला दिली आहेत सर. दुसरं कुठले नाटक केलं काय? नाही सर, कुठल्या तोंडाने करू? पहिल्या नाटकाची काशी केली सर. परीक्षक आहे. नाही 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 थांब, थांब. नाही नाही काय काय झालं म्हणजे प्रॉब्लेम काही नाही पण म्हणजे आम्ही हास्यजत्रा करतो ते तुम्ही पाहता तुम्हाला आवडतं पण इथे वेगळं नाटक केलं होतं आम्ही. आम्ही ऍक्च्युली सिरियस नाटक केलं होतं काहीतरी वेगळं करायचं म्हणून. म्हणजे तुम्ही कॉमेडी नॉमिनेशन दिलं आम्हाला कळलंच नाही का? म्हणजे नाटकाच्या नावावरून तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला की नाटक सिरियस आहे. नाटकाचं नाव काय होतं सर? चैतन्याचा हुंकार. हे नाव होतं? अरे मला वाटलं चेतना ओंकार. नाही झालं ते तुमची अनाउन्समेंट सुरू झाली ना तेव्हा मी वेफरचं असं ते पॅकेट खोललं तर कुरुम कुरुम त्याच्यात खारखुर आवाज आलं आलं. तरी मी ह्याला बोलतोय चेतना अजून कशी आली नाही, चेतना अजून कशी आली नाही. ओंकार तरी यायला पाहिजे ना. हो आम्ही लय पण तुम्ही चेतनाला ह्या नाटकात घ्यायला पाहिजे. हा. काय काम करते माहिती आहे ते? सगळं प्राणी काय करते ते? होरपड बिरपड सेम टू सेम रे. हो ना, हो ना, हो ना. तो ओमकारला सांगा गाणं मस्त गातो. रियाज केला ना आणखी चांगला काय. सांगतो सर सांगतो. वनिता एकदा त्या सोप्यात घुसली बाहेर येत नाही कॉमेडी करते ती. उचलून घ्यायला नाही, तर तुमच्या पाय पडलं पाहिजे. नाही, 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 नाही. अरे, वेड लावलाय रे नाही, वेड नाही, लावलाय. सगळं सगळं ठीक आहे पण आता मुद्दा तो नाहीच आहे. अरे बोल ना, तू डिरेक्टर आहेस ना. अरे मी काय बोलू यार, हास्य जत्रेचा इम्पॅक्ट सोडत नाहीये ते. आपल्यावर जो कॉमेडीचा शिक्का पडलाय तो पुसायला तयार नाही येत ते. नाही नाही पण तुम्ही हसवता तेवढं ना. डेंजर हसवता तुम्ही, खतरनाक. खरंय ना, मी तुम्हाला फोन करणार होतो की बुवा आमच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये एखादं स्किट तुम्ही करणार असाल तर हे तिन्ही अवॉर्ड तुमचे फिक्स बुवा. म्हणजे काय आहे ना, सेलिब्रिटी फेसेस असले ना तर चॅनलला विकला जातो ना मग शो. लोक पण बघतात म्हणून काय आहे ना, आम्ही असे काही अवॉर्ड बाजूला काढून ठेवतो बा की हा सेलिब्रिटी डान्स करणार आहे, हा सेलिब्रिटी अँकरिंग करणार आहे, हा सिंगिंग करणार आहे, तर यांना आम्ही हे अवॉर्ड देऊन टाकू आधीच फिक्स. पण काय ना, म्हणजे सगळेच नाही करत पण काही काही करतो. आणि काही काही सेलिब्रिटी त्यांना फोन केल्यानंतर म्हणतात की मला अवॉर्ड असेल तर मी येईन बा. असं असतं ना ते. म्हणजे आमचं काम काहीच नाही. नाही तसं नाही बोललो. म्हणजे आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला शोला फंक्शनला बोलवणार आणि आम्हाला नॉमिनेशन देणार, एवढं सोपं आहे का ते? नाही तसं नाही, एकंदर असं सांगितलं बा विकला जावा म्हणून. नाही सर पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही म्हणताय की जर आम्ही परफॉर्म करणार असू तर तुम्ही आम्हाला अवॉर्ड देणार हा आहात. मग तसं नाही सर असं नाही होत ना. आता हिची भूमिका सर एवढी गंभीर आहे. हा, म्हणजे मी काय विनोद केलाय या नाटकात? प्लीज प्लीज मला सांगा मी काय विनोद केलाय? मी अख्ख्या नाटकभर गंभीर आहे. मी प्रत्येक सीनच्या शेवटी रडतेय. मी अख्ख्या नाटकभर गंभीर भूमिका करून जर तुम्ही मला विनोदी अभिनेत्रीचं नॉमिनेशन देत असाल तर अख्ख्या सोहळ्यावरच प्रश्न नाही काय येत? आम्हाला या पोरी ह्याच्यात काय हसण्यासारखं तुम्ही आहे? का हसताय? अरे तू आता जे काही बोलली ना ते मला ते आवली कवली कोवलीच आवाजात सगळं ऐकायला आलं. ते वाटलं. एक मिनिट, आय एम रिअली सॉरी सर. काय ना, आम्ही खूप शांततेत बोलायला आलो. आम्हाला जेन्युइनली ह्या प्रश्नाची उत्तरं द्या. सर नाटक सुरू असताना तुम्ही 7 वेळा हसलात अचानक का? अहो हा आठवा लाफ्टर देता, हा आठवा लाफ्टर आहे. आणि विशेष म्हणजे मी रडायला लागल्यानंतर ते हसायचंय. तेच म्हणजे काय आहे, म्हणजे ही रडायला लागली ना का लाईट जायचं. म्हणलं, अरे वा! अरे लाईट गेला, क्या बात आहे. कॉमेडी कॉमेडी केली तुम्ही. परत तू आली, परत तू रडायला लागली, अरे लाईट गेला. आता आम्हाला झालं म्हणजे इतकी कॉमेडी तुम्ही करता ना रे. सर ज्याला तुम्ही कॉमेडी समजताय तो ब्लॅकआउट होता. हा, जो तुमच्या मेंदूत कायमस्वरूपी वास्तव्याला आलाय असं वाटतंय मला. अरे उपजत कॉमेडी केली एक नंबर. अरे हा कुठला प्रकार आहे कॉमेडीचा जो आम्हालाही कळला नाही? उपजत कॉमेडी. काही बोललो की कॉमेडी होते का सर? नाही सर, तुम्हाला कळत नाहीये. ती रडत असताना हळूहळू ब्लॅकआउट होणार हे दिग्दर्शकाचं विजन होतं. काय म्हणतो आपण त्याला, एक सिम्बॉलिझम होतं. सिम्बॉलिझम त्याचं तुम्ही श्राद्ध घातलं. हा, ती हळूहळू ती अशी रडत 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 तिच्या मनातला अंधार असा आपण अनुभवायला लागतो. ऐका ना, अरे जाऊ द्या ना, सोडून द्या. तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय ना, तुम्ही ना नाटकाची जाहिरात करताना नॉमिनेशनची लिस्ट टाकली, बम बुकिंग होऊन जाईल ना. सर जरा विचार करा, सिरियस नाटकासाठी कॉमेडी नॉमिनेशन देताय, बुकिंग नाही थुकिंग होईल तोंडावर. अरे उपजतच आहे ना यांच्याकडे. बुकिंग थुकिंग.
नाही रे नाही क्या बात आहे यार. माराल रे माराल तुम्ही लय कॉमेडी करता लयच कॉमेडी करता यार ऐका ऐका प्लीज प्लीज ही नॉमिनेशन्स बाहेर पडली ना आमची लाज जाईल प्लीज exactly. बदला प्लीज नाही बदलू नाही शकत. आम्ही आधीच सांगितलं होतं म्हणजे परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल बुवा. आत्ता तर बोलत ना स्किट केलं तर अवॉर्ड देतो तुम्हाला. नाही ते आम्ही स्पर्धकांना सांगतो परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि परीक्षकांना सांगतो आयोजकांचा निर्णय अंतिम असेल असं असतं ना ते. पहिलं म्हणजे हे ह्यांच्यातच खेळतात. आपण उगाच खुश होतो आणि फेसबुकला पोस्ट टाकतो. साला काय आयरनी आहे. हे बघ आयरनी आता आयरनी बोललाय हा. लगेच बोलली आयरनीची देवा. असा विनोद माझ्या मनात पण नाहीये. कळलं तुम्हाला. सांगून ठेवा पकडमध्ये ठेवेन. हे चाललेलं मग काय एक नंबर यार. सर मुळात ना एक गोष्ट समजून घ्या. काय? आम्ही कधी कुठला विनोद करणार आहे हे तुम्हीच ठरवताय. आम्हाला आमचं काहीतरी करू द्या ना. म्हणजे आम्ही एका पर्टिक्युलर कॉमेडी शो मध्ये कधीतरी कॉमेडी ऍक्टिंग केली आहे, कधीतरी कॉमेडी काम केलंय म्हणून आयुष्यभर आम्ही कॉमेडी अभिनेते होतो का? तर काय. आणि आता मी एक प्रयोग सादर केलाय. तो फसला असेल ना तर तुम्ही फसला असं सांगा ना. चुकीचं नॉमिनेशन कशाला देताय. तुमच्या मनातले गैरसमज दूर करा. आम्ही हास्य जत्रेत काम करतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी हास्य जत्रा नाही करत. एक्झॅक्टली. लक्षात आलं काय. तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर आमच्या मनात हास्य जत्रा बघत राहिलात ना तर कलाकार म्हणून आमचं नुकसान आहेच पण प्रेक्षक म्हणून तुमचं पण नुकसान होणार आहे. हे लक्षात घ्या. ते काय पण तुम्ही टाइपकास्ट करू नका आम्हाला. तुम्ही कॉमेडी खरं एक नाही कॉमेडी काय. आता एक मिनिट चार्ली चॅपलिनने कॉमेडी केली आयुष्यभर बरोबर पण हसवता त्यांनी टचकन डोळ्यातनं पाणी आणलंच ना. मग काय आपण त्याला टाइपकास्ट करायचं की हा फक्त कॉमेडी करणार आहे, हा आपल्याला रडवू शकत नाही, हा गंभीर करू शकत नाही, असं नाहीये ना. लक्ष्मीकांत बेर्डेंचं उदाहरण घ्या. लक्षा मामांनी आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर जेव्हा एक होता विदूषक मध्ये गंभीर भूमिका केली तेव्हा ती सुद्धा तुम्ही खुल्या दिलानं स्वीकारू शकला नाहीत. तुम्ही ना हे शिक्का मारणं थांबवा प्लीज. मनापासून रिक्वेस्ट करतो आम्ही. कुठलाही नट नटी गंभीर भूमिका करतो म्हणून तो कधी विनोदच करू शकत नाही किंवा आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर तो कधी गंभीर कामच करू शकणार नाही हे कन्सिडर करणं थांबवा. नट नटी हे गंभीर किंवा विनोदी नसतात. भूमिका गंभीर किंवा विनोदी असतात. कलाकार हा कलाकार असतो. हे सगळं तुम्ही काय पण म्हणजे तुम्ही जी कॉमेडी करता ना ती खरंच एक नंबर. तुमच्या पाया पडलं. अरे म्हणजे नका आम्हाला पडू. आई शपथ सांगतो खोटं नाही सांगणार. मला वाटतं यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. अहो, तर मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला लक्षवेधी विनोदी अभिनेता पुरस्कार का दिलाय किंवा नामांकन का दिलंय. अरे ते शेवटी तू आलास ना नाटकात त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी भूमिका रिटर्न कॉल होता. मी डिरेक्टर आहे. मी नाटकात पण नाहीये. नाही पण तू तेव्हा आलास ना जेव्हा एंट्री केलीस ना तेव्हा तू आमचं लक्ष वेधून घेतलंस म्हणून तुला लक्षवेधी अभिनेता आम्ही बक्षीस दिलेला विनोदी. काय माहिती आहे कमाल आहे. काही अर्थ नाही यांच्या नादाला लागून काही अर्थ नाही. आपण जाऊया. ठरलंय आपल्याला कसं बघायचं त्याचं काय. आपल्यापेक्षा जास्त कॉमेडी यांनी केलं नाही. नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे हे आम्ही जेव्हा येतात ना सगळे त्यांचं हेच वाक्य असतं यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे सर पण तसं आम्ही समजावून सांगतो का ना प्रत्येक ते वेळी. आहे पण एखादा सटकेल बेजाचा भेटला ना तर महागात पडेल बुवा. हा, तर मागच्या दाराने जायचं का पुढच्या दाराने जायचं. मागच्या दाराने जाऊया. हा आमऱ्या एक गोंगडी पाठव. नाही एका तर दोघांना बांधू. पटकन पाठव. क्या बात है. मच नीडेड सब्जेक्ट टू बी अंडरलाईन. हा विषय याच मंचावरून सादर केला त्याबद्दल खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. हा सरसिक प्रसाद दा. प्रथमेश थँक्यू. अत्यंत महत्त्वाचा विषय तुला सुचला आणि तो तू मांडलास आणि तुमच्या सगळ्यांचंही कौतुक. कारण हे ऑलमोस्ट प्रत्येक कलाकाराच्या मनातलं दुःख आहे. आणि अरुण आणि मोरे तुमचं विशेष कौतुक. कारण खरं तर मनाने तुम्ही या बाजूचे आहात पण तुम्हाला ही बाजू सादर करावी लागली आत्ता. आपण असं म्हणतो नाण्याच्या दोन बाजू असतात. तर मला असं वाटतं की आपण आपली बाजू तपासून बघणं फार गरजेचं आहे. जेव्हा अशा पद्धतीची प्रहसनं किंवा स्किट फॉर्मॅटमध्ये काम करणाऱ्या माणसांना प्रमुख पाहुणे किंवा कुठल्याही पद्धतीने बोलवतात तेव्हा तिथे बॅनरवरती हास्य अभिनेते विनोदी अभिनेते असं लिहिलं जातं. त्याला तुम्ही नकार द्यायला शिकलं पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं की हास्य अभिनेता असा कोणी नसतो. अभिनेता असतो जो हास्य निर्माण करत असतो. अभिनेता असतो जो विनोद निर्माण करत असतो जे तू आत्ता बोललीस. तर त्यामुळे सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी असं मला वाटतं की माझं नाव माझा फोटो लावणार असाल त्याखाली लिहिणार असाल तर अभिनेते अमुक अमुक असं लिहा. हास्य अभिनेते नाही, विनोदी अभिनेते नाही, नुसतं अभिनेते.
त्यामुळे हा विषय मांडला जाणं फार गरजेचं होतं. पण फायनली आपल्या हातात असतं आपलं काम प्रामाणिकपणे करणं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या योग्य नामांकन आपल्याला मिळालेलं नाही, तर त्या पुरस्कार सोहळ्याला न जाणं हा चॉईस तुमच्या हातात असतो, तो तुम्ही राखून ठेवला पाहिजे असं मला वाटतं. अप्रतिम सादरीकरण, मजा आली. सई. मला असं वाटतं की हे खूप सुंदर टीमवर्क होतं. म्हणजे तुम्हीच नाही, फक्त सगळेच, ज्यांची संकल्पना आहे, ज्यांनी लिहिलं, हे इथे मांडणं किंवा हे इथून सगळ्यांपर्यंत पोचावं हा विचार, ह्यापासून जे जे इन्व्हॉल्व्ह होते या प्रोसेसमध्ये, त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. श्रमेश, मला तू सिरियस भूमिकेत खूप आवडलास. म्हणजे आज असं झालं होतं दोन्ही हात. खूप सुंदर परफॉर्म केलं सगळ्यांनी. आणि मला असं वाटतं की खूप छान विषय आहे आणि आपल्याला नेहमीच माहीत असतं की या प्लॅटफॉर्मवरून काय काय सादर करायचं, काय काय पोचवायचं, हे आपल्या कॅप्टन्सना खूप छान कळतं. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा या मंचाला नाव द्या बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल. ए, वा 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 सई, क्या बात है, वा वा. मंडळी, महिला दिनाच्या आयोजनात रमलाय एक कर्मचारी. चला बघूया त्यामुळे त्याच्या आयुष्यात त्याचा कोणता दिन साजरा होतोय ते. चला बघूया. असं काडकन बेड तुटला माहितीये. तुटला डायरेक्ट. तेव्हापासून मी कानाला खडा लावला, बेडवर चढून पंखा पुसायचा नाही. पण तुमच्या घरात ही असली का मग नवरा नाही करत? हो काय, माझ्या घरी हे बेसिन धुणं, टॉयलेट धुणं, कचरा खाली नेऊन ठेवणं, पंखे पुसणं, या सगळ्यासाठी नवरा ठेवलाय मी. ईशा मॅडम, कसं बोलताय नवऱ्याबद्दल? कसं बोलताय नवऱ्याबद्दल? तुझा नवरा काय सिरियलचा डिरेक्टर आहे, त्यामुळे किमान तेवढी तरी ऍक्शन आहे तुझ्या संसारात. नाहीतर हल्ली आमच्याकडे दाराची कडी फक्त कपडे बदलण्यासाठी लागते. कठीण आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चौगुले. ओ, एक साथ नमस्ते सर. सर साहब जी, हे सॉरी सर, हे आय एम सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही ॲक्च्युली आलात की एकदम मला छातीत धडधड सुरू होते, कारण आय हॅव व्हेरी ड्यू रिस्पेक्ट फॉर यू सर. असं MHJ एंटरप्राइजेसची जी फाईल आहे त्याचं काय झालं? ओ येस, मी फाईल केलेली आहे सर. मी जस्ट हे मिसेस खरात प्लीज. ही MHJ प्लीज हे क्लॅरिफाय. MHJ इंडस्ट्रीज, तुम्ही मेल केली होती ना तुम्हाला फाईल मेल? मला? हो सर. आपलं हो मॅम. काय? हो वनिता खरात. नाही सर, मला नाही आलं मेल. आणि मी तुम्हाला मेल केले होते ना. कोणत्या आयडी वर सर? ते वनिता खरात 92@MHJ.com. नाही सर, तो जुना आयडी आहे. आता मागच्या महिन्यात 3 किलोने वजन कमी झालं ना, तर आता वनिता खरात 89@gmail.com. वजन कमी झाल्यावर ईमेल आयडी कसा चेंज करता तुम्ही? मला हेच कळत नाहीये. फाईल. ओ येस ऑफ कोर्स सर. गिव्ह मी 2 hours. मी लगेच तुम्हाला You are देतो. useless. You are hopeless. I'm sorry. Saugule, you are just a parasite. You are sucking company's blood. Oh, I'm honored, sir. अरे तुने बाय ना बांडगुळ मारू बांडगुळ. अरे तुना डोकावर जेवढा बालेश येतस ना, तेवढी जरी तुला अक्कल राहती ना, तर आयुष्य काहीतरी करता रे तू रे. तुनी बाय ना उंदरी पडेल डोकाना. काय देखस? जटे नाही तटे किडा पाडस, जटे नाही तटे माटी खास, माटी खावऱ्या साप. देखी राय ना तो धांड्या मारू धांड्या कथाना. कथान कथा चावयस काय स्टाईला काय मारस दलिंदार. सर, यातलं एक जरी वाक्य मला कळलं तर मी उत्तर देऊ शकतो. सर, यातलं काहीच मला कळत नाही सर काय. आणि सर, तुम्ही ते बठ्ठा बिठ्ठा म्हणू नका सर. लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होतात, मला खूप वाईट वाटलं होतं सर. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आय एम व्हेरी सॉरी. पण आज तरी तुम्ही खूप हे म्हटलंय छान. शब्द तसे एकदम सॉफ्ट होते, माइल्ड होते. शब्द सॉफ्ट होते. बरं, 1 तासात फाईल रेडी पाहिजे मला. रेडी? ओके सर. सर, शपथ यार, हे काय बोलतात मला काय बाबानो. आज जोडतो तुम्हाला सगळ्यांना. पटापटा काम सर, हे बघा. तासाभरात मी त्यांना तासभर सांगितलंय. एक मिनिट. नाही नाही तसेच थांबा. डोळ्यात पाणी आलंय तुमच्या सर? नाही दिसतंय सर. नाही पाणी नाही आहे. पाणी नाही. पाणी का असेल? सर
मी हे बोलू का नको माहित नाही, पण सर तुम्ही का ऐकून घेता एवढं त्यांचं? नाही माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून मी ऐकून घेतो. सर तुमचं कसं चुकेल सर? नाही बॉस नेहमीच बरोबर असतात. ऍक्च्युली आज तरी खूप सॉफ्ट शब्द वापरले. घरी बायको काय काय बोलते तुम्हाला माहित नाही. परवा पाय घेतला ढोपराने, पाठीत मला ती कचकन मारलं. मी 3 दिवस निदडा छातीने फिरत होतो माहितीये का. मी उगीच सांगत नाही. मी हे घरचं ऍक्च्युली सांगू नये, पण या तुम्ही प्लीज हा Yes, जो sir, हे तुम्ही करून पटापटा लगेच, sir, हा, त्यांनी अर्धा 1 तास म्हटलंय, आपण पाऊण तासात काम करायचं Yes, sir, आहे. yes, sir. जरा लगेच, पटापटा sir. मला ना आता हे फोकसच ठेवायचं आहे संपूर्ण. शपथ. काय ग काय अगं त्या वर्किंग वुमन ग्रुपवर आपल्यासाठी मेसेज आलाय. काय काय विमेन प्लीज प्लीज कामं करा ना. हे सॉरी बोलत बसू. एकच अर्जंट काम आलंय. वुमेन्स डे ची कॉम्पिटिशन होती, लास्ट डे आज व्हिडिओ पाठवायचा. मलाच काय सांगताय, मला माहिती पण आता आयत्या वेळेला कुठे काय करणार होत आपण. जाऊ दे सोड. तुला म्हंटल होतं ना नको टाकू सेंट्री. आता मार्च एंड टार्गेट कम्प्लीट करायचे टार्गेट बिर्गेट नेहमीच असतात ग. जरा विमेन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करू असा विचार केला होता, म्हणून टाकली ना एंट्री. ए आपण तिथे मेरे कौस किलर किलर गाण्यावर नाचूया का ग? चालेल, मला आवडतं. ओ सीसीटीव्ही इथे दिसतो नका करू हे. तुम्ही कोणतरी तिकडे सीसीटीव्हीचं फुटेज जातं ना. हात जोडतो प्लीज. सर काय बोलतायत या? आता विमेन एम्पॉवरमेंट विषय आहे. कौस मेरे किलर किलर कसं चालेल? नाही नाही आता नाही, सूटच होत नाही ना. ते चुकीचं आहे ना. काय कशाबद्दल म्हणताय पण मला तेच कळत नाही. ऍक्च्युली तो वर्किंग वुमेनचा ग्रुप आहे, मी मागे सांगितलेलं बघा तुम्हाला. अच्छा अच्छा हा 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 येस येस. विमेन्स डे चा कार्यक्रम आहे सर. Oh, good, good, good. कॉम्पिटिशन आहे आणि आम्ही पार्टिसिपेट केलेलं ना सर. हा. पण आज लास्ट डे आहे व्हिडिओचा आणि आता वेळच नाही मिळणार ना व्हिडिओ करा करायला. करा ना, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, करून टाका ना. सर वेळ नाहीये ना, आजच्याच दिवशी पाठवायचा आहे म्हटल्यावर काय करणार ना. पण मला एक कळत नाहीये ईशा मॅडम, तुम्ही हे सगळं सरांना का सांगताय? म्हणजे चौगुले सर काय करणार ना त्यात? 1 मिनिट रसिका, चौगुले सर काय करणार? चौगुले सर माणसांमधला नारळ आहे. होय. एक मिनिट, तुम्ही नारळ कशाला म्हणालात? माझ्या डोक्याकडे बघून तुम्ही म्हणालात नाही सर तसं नाही. सर नारळाचे कसे सगळे भाग उपयोगी येतात ना. म्हणजे कसं पाणी पितात, खोबरं खातात, करवंटी जाळतात, ते पानांपासून आपण ती झाडू बनवतो आणि मग ती किशी असते त्याने भांडी घासतात सर. आणि शुंभ, हे शुंभ दोरखंड पण बनवतात ना त्याने. सर तुम्ही तसे आहात, नारळासारखे आहात सर. ऍक्च्युली कसं काय हो सर? नाही असं काही माझं असं काही मला माहित नव्हतं माझ्यात काय टॅलेंट आहे. देवाची करणी नारळात पाणी. ए सर लाजताय. सर अरे नाही नाही काय गुलाबी झालाय चेहरा बघा. बाबा, नाही, गुलाबी actually- गुलाबी गाल नाही नाही ऍक्च्युली काय माझ्यात काय टॅलेंट आहे मला माझंच कसं कळणार नाही का. म्हणजे कस्तुरी मृगाला माहित नसतं त्याची बेंबी कुठे आहे. कस्तुरी मृगाला माहित नसतं बेंबीत कसा हे सुगंध येतो ते त्याला माहित नसतं. पण तुम्ही बरोबर ओळखलात मला नारळ. पण बायको मला बटाटा म्हणते. बायको बटाटा म्हणते. ती म्हणते की कोणत्याही भाजीत पडलास तर त्या भाजीचा रंग आणि चव घेतोस आणि पुढे कंटिन्यू होतोस. तुझी स्वतःची अशी ओळख नाहीये. बटाटा म्हणते ती मला. सर सॉरी पण तुमच्या मिसेस चुकीचं बोलतात. बटाटा सर, मला तर वाटतं बटाटा कशातही घातला ना तर त्या पदार्थाला भाजीचा दर्जा मिळतो बटाट्यामुळे. हे वाटतंय तुम्हाला? पण नाही हो, बटाट्याला तेवढी किंमत नाही मार्केटमध्ये. महागाई सगळीकडे वाढते, बटाट्याची किंमत तीच असते बघा. कांद्याची वाढते, गेला बाजार तो पुदिनाची चाण एवढी एवढी पानं असतात त्याची सुद्धा वाढते, पण बटाटा हालत नाही. अरे बटाटा कभी दिल दुखता है रे. वो बटाटा नहीं वो बात अलग है. ए बाबा चला चला कामं करा. कॉन्ट्रॅक्टचं लक्षातच नाही माझं. पण जाऊ दे ते कॅन्सल. महिला दिनचं कॅन्सल नाही होणार. आता एवढं खराब मूड करून काम नाही एक कसं मिनिट करायचं? कॅन्सल कशाला करताय? करा ना थोडं पटकन करा ना काय ते. सर, पण आज पाठवायचं कसं पाठवणार सांगा सर. अरे आता मी 5 मिनिटं घ्या करा पटकन, पण नंतर काम हे करा सर मात्र. आम्हाला सुचत नाहीये नाही काय. पण आता तुम्ही दोघी म्हणता सर इतके टॅलेंटेड आहे, तर सर तुम्हीच काहीतरी सजेशन द्या ना की महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही काय करू शकतो सर. बघा वेंगुर्लेकर, मला ऍक्च्युली तसा वेळ नाहीये कारण मला रिपोर्ट द्यायचा आहे. तुमच्या समोर मला फायर केलेलं आहे. काय करताय सर? काहीतरी तर आयडिया सुचवा ना. नाही आता प्लीज प्लीज सर महिला काम आहे. दिनानिमित्त काय करू? महिला करा यावर्षी. सर तुम्ही ना नाही 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 अत्रे आणि पुलं वाचल्यामुळे हा दर्जा आहे. सेन्स ऑफ ह्युमर. अरे नाही नाही माझं सर तुम्ही हे वापरा आणि सांगा ना प्लीज हो, yes, प्लीज yes. प्लीज तुम्हीच सांगा. मी काय सांगू, मला असं वाटतं की विषय काय, थीम काय? विमेन एम्पॉवरमेंट सर. अरे वा वेगळीच आहे. महिला दिनाच्या निमित्त विमन एम्पॉवरमेंट व्हेरी व्हेरी युनिक व्हेरी युनिक. तुम्ही हे करू शकता. महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला आहेत त्या अतिशय पुढे गेलेल्या आहेत अनेक क्षेत्रांमध्ये, त्यांच्याबद्दल काहीतरी तुम्ही एक 4-5 मिनिटाचं करू शकता असं मला वाटतं. म्हणजे बघा ना तुम्ही एखादी वैमानिक घ्या, पायलट घ्या किंवा एखादी रिक्षावाली घ्या है की नाही, किंवा डॉक्टर घ्या किंवा काही ST कंडक्टर घ्या, काही तुम्ही घेऊ शकता ना.
सो असं चांगलं होईल तुमचं नाही का? पण कसं करू तुम्ही सांगा ना आम्हाला नाही कळत आहे. पण मग हे सगळं आम्ही गेटअप करायचं सर. ऑफकोर्स गेटअप करायचा. गेटअप करावाच लागेल ना त्यासाठी. कॉस्ट्युम कुठून? हा कॉस्ट्युम कुठून अरेंज करणार सर? अरे यार तुम्ही- कॅन्सल करूया जा. मी आहे ना. कशाला टेन्शन घेताय तुम्ही? हे काय पटेल ड्रेस वाला? करणार तुम्ही? पटेल ड्रेस वाला लहानपणी मी केलेलं होतं त्यांच्याकडे. हा त्यांच्याकडून एकदा मी भिंत झालेलो होतो. गोंडपाट घेतलेली होती वर टाकायला त्याच्याकडून. त्याचे वडील होते तेव्हापासून ओळखतात माझे. काय टेन्शन नाही. तुम्हीच फोन करणार? 2 मिनिटं थांबा. झालं ते 5 मिनिटाचं काम. हॅलो हा पटेल ड्रेस वालो. हा चौगुला हा चिमको हा जमामा हा 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 नती ओळखू. अरे बापरे. તમને બાપો છે ને વડીલ હા આટલા માટે તેમાં માટે લહાનપણી ભીંત થઈ ગઈ છે. હા 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 સાંભળો હવે હું ઓફિસમાં છું. અમે એબીસી લિમિટેડ કંપની આપણે નાકોપાઈ છે ઊંચ બિલ્ડિંગ છે અમારા માટે. હા 17વા માળો. હા રાઈટ. આ 17વા માળે હમ મહિલા દિન નિમિત્ત એક નૃત્ય નાટિકા કરું છું. તો એમાં માટે હું કોસ્ટ્યુમ દઈ દો. કોણ કેરેક્ટર્સ? પાયલટ છો? રિક્ષાઓ છો? રિક્ષા નથી જોઈએ. કોસ્ટ્યુમ જોઈએ. હા રિક્ષા નથી જોઈએ. પાયલટ છો, કોસ્ટ્યુમ છો, પાયલટ છો, रिक्षावाली आणि અને ડોક્ટર. હવે 3 हे છો. હા आता 1 तासात हवंय. હા તાસાप्रमाणे કલાકમાં મેળવી શકે? હા 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 पैसे किती होते? હા પૈસે હા ને હું પૈસો કો પ્રમોશ કો જાઓ. અરે હું તમે ગુપે કરો. હા હા તાતડીને કરું. હા 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 બાકી હા બાપો કૈસા છે? બાપો મારા માટે બાપોનો ડ્રગ દિયો. હા सर तुम्ही अरे माझी ओळख आहे. तुम्ही कसले भारी आहात सर. काय फाडफाड गुजराती बोललात सर. ऍक्च्युली मी विरारला राहिलो होतो ना तर सुरत जवळ होतो त्यामुळे माझं गुजराती. सर पण माझ्या आजूबाजूला तसे खूप गुजराती होते. एकदा तर मी गरब्यात तुम्हाला सांगतो की हे गरब्यात आपण टाइम 5 मिनिटात. कसं करूया आपण ते सर बसवून देता का तुम्ही प्लीज? अरे पण बसून द्यायचंय पण काही लिहिलं असेल ना तुम्ही काही? नाही ना पण म्हणजे तुम्हाला काहीतरी सुचेल ना. तुम्हीच म्हणालात नृत्य नाटिका तर मग काहीतरी गाणं वगैरे तुम्ही लिहाल का? कोर्स मी लिहिणार. काय त्याच्यात टेन्शनच नाहीये ना. मी लिहिणार? मला 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं द्या. 2च मिनिटं द्या मला. तुम्ही 2 मिनिटात गाणं लिहिणार? 1 2 3 ओव्हर. झालेलं आहे गाणं लिहू. गाणं झालेलं आहे. मी तुम्हाला आता ऐकून दाखवतो. आम्ही आजच्या नारी असं तिथे पहिलं असेल. आम्ही आजच्या नारी आहोत जगावरती भारी. ओके. आणि त्यानंतर कुणी करते आकाशावरती स्वारी. आता इथे मला सांगा पायलट कोण करणार आहे? सर मी आता पायलट करणार आहे बरोबर आहे. आणि नंतरची ओळ आहे तर कुणी करते रिक्षाची सवारी. रिक्षा तुम्हाला येईल? मी करेन येस येस. तुम्ही डॉक्टर करू शकाल आणि हो सर चालेल ना. म्हणजे असं तोंड उघडा तुम्हाला थायरॉइड झाला ह्या गोळ्या घ्या वगैरे चालेल. अरे वा 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 वा. कसं ना आपण या वेळेला आपलं बायकांबद्दल खूप छान बोललं पाहिजे. हा आपला एक प्लॅटफॉर्म आहे. आज सुनीता विल्यम्स तुम्हाला माहिती आहेत कुठे गेलेल्या आहेत? माहिती आहेत की नाही सुनीता विल्यम्स? मग आज अवकाशात जाऊन केवढं मोठं कार्य करतात. गेले वर्षभर त्या तिकडे आहेत. काय सांगता वर्षभर सुनीता विल्यम्स तिकडे राहिले? येस. त्यांच्या सासरचं काही म्हणाले नाही? बरोबर आहे सर. मी जर 5 दिवस माहेर गेले ना तर लगेच म्हणतात काय हिचं पाऊल टिकतच नाही सासरी. माहेरीच पळत असते सर. घरात बाई सुनीता विल्यम्स या तिथे वर अंतराळात गॉसिप करायला गेलेलं नाहीये. त्यांची सासू त्यांना कशी इकडे छळते हे शनी ग्रहाला सांगायला गेलेलं नाहीये त्या. अहो त्यांनी अंतराळ क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. नासाच्या खूप मोठ्या अंतराळवीर आहेत त्या. लक्षात आलं का तुम्हाला? आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत. ही खास बाब आहे. कळलं की नाही? आपलं हे लोकांचं कल्याण करायला कोणत्या प्रकारचं बाबा तंत्र विकसित करावं लागेल वर अंतराळात याचा अभ्यास ते करतायत. लक्षात आलं? आपल्याला त्या सगळ्यांचं काम समोर मांडायचंय. तयार आहात तुम्ही? बघितलं मी म्हंटल होतं ना सरांना सगळ्यातलं सगळं कळतं सर. काय करायचं तुमचं? काय टॅलेंट दडलं या किरकोळ चेहऱ्यामागे? किरकोळ कशाला म्हणा? एवढं सगळं चांगलं म्हणालात आणि वर किरकोळ म्हणून त्याच्यावर साधा चेहरा आहे तुमचा म्हणून म्हंटल. नाही हरकत नाही. पण आता आपण लगेच हे तर तुम्ही आता हे बसून घ्या. मी काम करतो. काय चाल वगैरे आम्हाला नाही येत लावता. बापरे. आता ही सुद्धा मी सांगू का तुम्हाला? आम्ही शोधू का वेगळं चाल लावायला? नाही मी आहे. मी बघतो. 4 4 5 फाईन झाले. चाल झालेली आहे. ओके आपण असं करूया रीलला सगळे यू विल डू हॉपिंग.
हॉपिंग. ढिकचक ये हॉपिंग Okay, या okay, सगळ्यांनी हा, यायचं आहे okay. आणि हे बघा आम्ही आजच्या नारी हो 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 हा, हे कोरस तुमच्या लक्षात आलं हो, 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 हो. तुम्हाला हा, आम्ही आजच्या नारी अहो जगावरती ये भारी चाहिए ओके. अहो जगावरती ये भारी चाहिए ओके. हा, आम्ही आजच्या नारी हो 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 अहो जगावर भारी. ये ब्रिलियंट सर ब्रिलियंट. कोरिओग्राफी मी खूप लहानपणी वेगळ्या कमाल सर पद्धतीने सर पूर्ण करून दाखवा ना एकदा हा, सर सर आम्हाला आता मी एकत्र करून दाखवतो मग आपण रिहर्सल करायची आहे. sir. लक्षात आलं हा, Yes, sir. आता तुम्ही हे गाणं म्हणा अख्खं करा रेडी मी करून दाखवतो एकदा बघा रेडी 1 2 3 आम्ही आजच्या नारी हो 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 आहो जगावर भारी हो 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 कुणी करते आकाशावरती स्वारी अरे. हो 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 तर कुणी करते रिक्षाची सवारी हो हो हो. कुणी आणि तिसरी करते तीच. डॉक्टरी हो 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 हो. हो बरं वाटतंय का हे हे तुम्ही ये चाहिए हा आता पहिली ओळ ये डॉक्टर 11152 ये डॉक्टर का आहे म्हणजे शेवटची पोझिशन जी आहे 11152 डॉक्टर हे केल्यानंतर आणि हे करताना एंड होताना ये करणे का और सर हे तर काय सर चंद्रा रात रंगती वाटते प्लीज त्या चित्रपटाचं नाव माझ्यासमोर काढू नका सर ते त्याची कोरिओग्राफी फसली आहे सगळी चंद्राची हो, नाही मला नाही चांगली सर सुंदर केलंय. नाही मला नाही आवडली ती ऍक्च्युली Famous आहे ते. नाही मला आवडलीच नाही ना ती ते जे आहेत ना अमृता खानविलकर त्यांनी नीट लक्ष नाही दिलं घाई गेली मी असतो ना कोरिओग्राफर वेगळ्या पद्धतीने केली असते कसं कसं सर एक रिक्वेस्ट करू एक ती बैठकीची लावणी पण करून दाखवा ना बाई बाई ग काय करते सर खतरनाक जमेल सर ती पण फसलेली आहे आशिष पाटील यांनी ती फसवलेली आहे हो ना सर तुम्ही सांगा कसं करायचं मी असतो तर हे बघा. इथे 9992437448 बाई ग हे काय ग आहे सर ओके. आणि हे काय सर. उलटा आहे ना त्यामुळे उलटा ग आहे ओके हे असं दाखवतो मी हा असा पाहिजे खाली ओके. रेडी सर रेडी बाई ग कस कर मत हे काय सर एक मिनिट हे आम्हाला हे करून क हा र म त आणि फास्ट कसं करणार कर मत ब्रिलियंट ब्रिलियंट. कमाल सर 9923 कर मत हा नाही हे दाखवत नाही आता. नाही सर करेक्ट आहे नाही स्पष्ट आहे ना कर मत नाही परत हे हा ग मगाचा ग म्हणून मगाचा ग असे नाही नाही ग. आणि सर नाही तुम्हाला चंद्रा घेतलं चंद्रा म्हणून तुम्ही परफेक्ट आहात सर करेक्ट आहे त्याचा हे ये 112 घाव ये उरी है ये पोटुरी है घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला अवचित वेणू घेऊन हाता सुख दुःख जाई ग बॉस तुम्ही कसे आलात ग आठे भुईमुंग उपटाले ऊन मी सॉरी सर हा मला काही काम धंदा नाही शे ना सॉरी सर तुन बाय ना डान्स मार्या असं ठायकन तुला बुथडा पकडतो ना चड्डीच वल्ली करी टाकशी तो सर यांच्यासमोर नका बोलू प्लीज सर मी मॅनेजर आहे सर प्लीज सॉरी MSG ची फाईल त्याचं काय झालं हो सर मी करणारच होतो पण ह्या म्हणाला की महिला दिनानिमित्त काहीतरी कार्यक्रम आहे तो सर आधी काय बोलताय सर काय आम्ही ऍक्च्युली सरांना म्हणालो चला पटापट आता कामाला लागूया तर सर म्हणाले महिला दिन येतोय आणि तुमचा कार्यक्रम बसवायचा आहे मी बसवणार ठीक आहे नाही मी नाही म्हणालो ह्याच म्हणाला 5 मिनिटात बसवतो शटअप काय म्हटले आम्ही म्हंटल तरी की नको बॉस काम महत्वाचं आहे ते म्हणले काम गेम होत राहतं वगैरे बॉसचं काय मला सांगता आय विल फायर हिम यू विल फायर मी एवढा जहागीरदार ना पोट ना शे तू आठे डान्स करस तू आठे नाचस तू एक काम कर आते तू नाचत आठी सण जाय आणि रस्त्यावर जायचं नाचतो नाही सर काहीच करत नाही सर काय करू मला कळत नाही कुठल्या गाण्यावर नाचायचं यांना कुठलं गाणं करायचं? चंद्रावर नाच इडीच नाचतो यू आर फायर्ड गेट आउट सर आय एम सॉरी सर गेट आउट सर परफॉर्मन्स खूप मजा आली. प्रसाद दा
सम्या मी तुला जाहीर सांगतो गुरु ठाकूर, आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांना मी आजपासून टाकलं कारण या तिघांनी मला फसवलं. मला खरंच माहित नव्हतं की इतका सुंदर डान्स होऊ शकतो किंवा इतकं सुंदर अदाकारी, म्हणजे इतका तू सुंदर. मला तू दिसलास ऍक्च्युली नऊवारी. चल रे, तू बसलास ना तेव्हा, बसला म्हणून तू बसलास तेव्हा मला दिसलास तू नऊवारीमध्ये. अफलातून सम्या, अफलातून, बहारदार. सो मच एनर्जेटिक परफॉर्मन्स आणि तुमच्या तिघींची तितकीच उत्तम आणि भक्कम साथ. नाईस. सई. महिला दिनाचा उल्लेख झाला. मी हे जरूर सांगू इच्छिते की सगळ्या महिलांच्या आतमध्ये खूप शक्ती आहे, तिची ओळख होणं हे महत्त्वाचं आहे. तर मी प्रे करते सगळ्या महिलांसाठी की तुमच्याशी, तुमच्या शक्तीशी लवकरात लवकर ओळख होऊ दे आणि ती शक्ती तुम्ही एन्जॉय करा, अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि मजा आली, खूप मजा आली. ह्या तिघी एवढ्या ढालगज बनतात ना, म्हणजे खूप हसतात, गालातल्या गालात उकसवतात तुला. ते खूप छान करतात तिघी पण. श्यामदादाचं पण विशेष कौतुक. छोटीशी एंट्री असते पण ती खूप खमंग असते. मस्त. बस व्हेरी वेल सेड. मंडळी, पिकनिक मध्ये जशी मजा मस्ती होते तशीच कधी कधी मस्करी देखील होते. चला त्याचमुळे होणारी हास्य सहल अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. आतमध्ये उघडतो दरवाजा. तुडवशील मला. आई ग, पायावर पाय दिला जोरात. लक्ष ठेव ना माझ्याकडे. आई ग, ती बॅग ठेव इथे. ठेवलं हे बघ कसं. अरे बापरे, हे मज्जा आली ना. पण 3 दिवस कसे गेले कळलं नाही. हा प्रसाद. हा ओय, खूप मज्जा केली हा आपण. ओय चल उठ, चल आंघोळ करून घे. चल चल आंघोळ करून घे, फ्रेश हो. चल. काय झालंय? चल ना, फ्रेश हो. बरं हातपाय तोंड धुवून घे. चल. ए मला हे नाही आवडणार. हे असलं लोळ्यात बसलेलं आवडणार नाही. आल्या आल्या मी लोणार नाहीये. मी लोणार नाही. मी व्यायाम करणार आहे. काय तू बरं आहेस ना? काय झालं? अरे बापरे, हे चांगलं नाही दिसत आहे. हे चांगलं नाही दिसत. ए काय? अरे बापरे, काय झालं? अगं माझ्या जाडूला काय झालं? माझ्या जाडू नाही कोणाचा लाडू बिडू कळला मला नाही बोलायचं. लाडू काय झालं? जाडू काय झालं मला सांगणार आहेस? झाड असणं गुन्हा आहे का? झाड असणं गुन्हा. झाड असणं गुन्हा आहे. झाड असणं गुन्हा नाही. झाड असणं गुन्हा आहे का? नाही नाही आहे गुन्हा. कोण काय काय बोललं मला सांग. कोणी तूच काय बोललीस. काय? तूच बोललीस. कोण? मी गेल्या 3 दिवस पिकनिक मध्ये तूच बोलतेस मला. काय बोलते मी? माझ्या आयुष्यात माझ्या जाडेपणावर कोण बोललं नाही तेवढं तू बोललीस 3 दिवसात. आणि ते पण तुझ्या नातेवाईकांसमोर सगळ्या. तुझी आई, तुझा बाप, तुझी ताई, तुझा भाऊजी, तुझा दादा, तुझी वहिनी, भाचे सगळ्यांसमोर बोललीस मला. काय बोलले? तो ड्रायव्हर पिकनिकला जाताना जावई बापू चला बोलत होता. आता सोडलं तेव्हा जाड्या बापू बाय असं बोलत. एवढं काय झालं आणि एवढं काय बोलले मी तुला? एवढं चिडायला काय झालं? असं नको. काय बोललीस हा? काय बोलले? त्या MH डोंगरावर आपण चढत होतो. तुम्ही सगळे असे पटापट वरती जात होतात. म्हणजे माझा आपलं येत होतं. माझा येत होतो. तुम्ही वरती जायचात. तू वरतून ओरडायचीस, अरे थांबा हे सगळ्यांनी थांबा, माझं पोता खाली राहिलं. पोता आहे मी.
सॉरी होता बोलली मला. सॉरी ना सॉरी ना बाबू, सॉरी ना. पोत नाहीयेस तू. बरं ऐक ऐक शांतपणे ऐक. मी ना ती गंमत करत होते, तुझी मस्करी करत होते. नाही ऐक, काय होत होतं ना, आपण जेव्हा डोंगर चढत होतो ना, तर 10-15 पायऱ्या आम्ही वरती गेलो ना की तू मागे दापा टाकत होतास. आणि खूप ऊन होतं ना, त्यामुळे सगळे ताटकळत होते सतत तुझी वाट बघून. आणि सगळे ना माझ्याकडे बघत होते माहितीये का. मला इतकं ऑकवर्ड फील होत होतं की आता मी काय बोलू, माझाच नवरा. त्यामुळे मला काही बोलताच येईना. ऐक ना, म्हणून मी काय केलं, ते ना जस्ट एक 4 विनोद केले आणि जस्ट एक वातावरण एक जस्ट हलकं केलं. वातावरण नाही, माझी इज्जत हलकी केलीस तू. काय बोलशील. मी माझं येत होतो ना, तुमच्यासमोर हट्ट धरला, मला खेसरावरनं घेऊन जा, मला डोलीत बसून घेऊन जा बोललो. मी माझं चढत होतो ना डोंगर. तू का हट्ट धरशील प्रसाद. तुला माहितीये का, तुला बघून एका दिवसाचा त्या खेचरवाल्यांनी संप पुकारला. शपथ. जास्त बोलते. मी खोटं नाही बोलत आहे. हे तिकडे चर्चा चालू होती. हे जास्त बोलते. मामाने ऐकलं तिकडे. हे जे काही असेल, मी माझं आलो ना, मी माझं चढत आलो. तुम्हाला काय करायचं होतं का? तुम्हाला काय त्रास दिला मी? नाही, काहीच त्रास नाही. कसं चढलास तू डोंगरावर? जो डोंगर 45 मिनिटात चढून झाला असता, तो डोंगर चढायला 3 तास लावलेस की नाही 3 तास? हा बरं, आम्हाला काय वाटलं, बिचारा ग माझा नवरा धापा टाकत असेल मागे. नाही, धापा नव्हता टाकत. तू हातात खाण्याची प्लेट होती, चरत होतास, फक्त चरत होतास. काय तर ते चणे दाणे खा, मका खा, सगळं नुसतं बापरे, ते तर काय बोलू मी आता. एक वेफरवाला तर सतत शेपूट असल्यासारखा मागे फिरत होता. ज्या माणसाचा धंदा आठवड्याभरात होतो, 3 तासात धंदा करून दिलास रे तू त्याचा. बघ, माझं स्ट्रेस बस्टर आहे ते. काय? मी स्वीट टूथ आहे. बर. मला टेन्शन आलं की मला लागतं खायला. और वेफर में और नमकीन राहील. हीच कारण आहे जाड होण्याची, हीच कारण. वेफर मध्ये तो एक खारट असतो, ते टेस्टबड माझे, त्याचे टेस्टबडला लागले की चेतना उद्दपित होते माझ्यातली आणि मला सुचतं. काही चेतना बितना काही होत नाही, काही नाही. ते सगळे नाही चोचले जिबेचे. हे जे खारट खातोस, हे तेलकट तुपकट खातोस ना, त्याच्यामुळे तुझं वजन वाढतंय. लक्षात ठेव. आपण डोंगर चढताना तुझ्या हातात वेफरचं पाकिट बघून माकडाने त्याच्याकडचं वेफर लपवलं. हे खूप बोलते. मला भाऊजींनी सांगितलं हे. मला किती वाईट वाटलं. सगळे हसत होते माहितीये तिथे. माकडाने लपवलं. खूप बोलतेस. तुझ्या भाऊजीला टेपा मारण्याशिवाय काय ग? तुझ्या भाऊजी बद्दल सांगतेस मला? नीट बोल, माझ्या फॅमिली विषयी नीट बोल. मोठा भाऊजी, ते डमशेरास मध्ये अक्कल बघितली त्याची. अक्कल काढू नका. बॉम्बे टू गोवा पिक्चर आल्यावर महाराष्ट्राचा नकाशा काढत बसला. जालना, परभणी. बॉम्बे टू गोवा आहे ना, कोकण दाखव ना, बाकीचं कशाला दाखवतोस? सगळे नग आहेत तुझ्या फॅमिलीत. नाही काही बोलायचं सांग. हे त्यांचे डमशेरास. हा, ओळखलं सगळ्यांनी. तुझी मावशी तर, तिला भेटू दे मला, चावणार आहे मी तिला. तू खा, तिला पण खा. काय नुसतं खाण्याचं. नाही तर काय, मला द्यायचं होतं अक्षर. कुठला तिला पिक्चर ओळखायला? कुठला? हाती मेरा साथी. मी फक्त एवढंच केलं, सगळं ओरडलं हाती मेरा साथी. सगळ्यांनी ठरवून केलं, मुद्दाम केलं. मला माहिती आहे, सगळ्यांनी मुद्दाम केलं. तुझी ती ताई, तिला गोलमाल आला तर माझ्याकडे बोट टाकलं, सगळं ओरडलं गोलमाल. याला काय अर्थ आहे? मी केलं. मला देवदास आला होता, तुझ्या बेवड्या भावाकडे बोट टाकलं मी. बोलायचं. कराओके मध्ये पण माझी इज्जत काढलीस तू. नाही रे, काय बाप. मी गाणं गात होतो तर बोललीस आमचा प्रसाद एवढा बेसूर गातो की कराओकेचा ट्रॅक पण चुकतो. एवढा बेसूर गातो मी, तो रेकॉर्डेड ट्रॅक चुकायला. शब्द पण नीट गात नव्हतास म्हणून हसत होते सगळ्यांनी. सतत पोट बाहेर काढत होतास गाताना. पोटापासून गातो मी. काही कारण नको देऊस रे, वाईट गात होतास तू, एवढं मात्र खरंय. आणि मुळात हे बघ, माझं काय म्हणणं आहे, सोड ना. हे बघ, आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलतंय, ही महत्वाची गोष्ट नाहीये का प्रसाद? मला सांग. ऐक, हे सगळे विषय सोड. तुला असं खरंच वाटत नाही का आपण थोडं फिट राहायला पाहिजे? पण मी करतोय ना प्रयत्न. मी जिम पण जॉईन केली आहे. जिम जॉईन करून नाही होत, जायला पण लागतं बाळा. कसं आहे ना, 6 महिन्यात 2दाच गेलास तू जिमला. एकदा पैसे भरले तेव्हा गेला, आणि दुसऱ्यांदा मला जरा एक्सटेंड करून द्याल का, यायला नाही मिळालं म्हणून गेलास. 2दाच गेला जिमला. व्यायाम करावा लागतो ना फिट राहण्या. हे बघ, मला काय वाटतं, आपण ना हे न संपणार आहे, हे चालूच राहणार. हे गोल गोल त्याच जागी फिरणार. आपण विषय बदलूया. मी पार्सल मागवलंय, आपण खाऊया मस्तपैकी. मला नाही खायचंय. मला नाही खायचंय. परत तुम्ही बोलाल खातो म्हणून. चल, नाटक कर. मी हवा खाईन. मला नाही खायचं. मी हवा खाऊन राहीन. मला नाही खायचं. झेपणार आहे हवा खायला? चल, माहित नाही. चल, ये खाच. मी नाही खाणार आहे. नाही खाणार आहेस? बघ, मी एकटी संपवीन मग सगळं. बघा, मी नाही खाणार आहे. हो
खाऊस. मी एकटी खाते, नको खाऊस. ऐक, ते प्राजक्ता मार्ट होतं मी तिकडलं. खाणार आहे, काय कमाल मी खाणार आहे, हा? मी खाणार आहे. लोक बोलतील, तुला शिवाय देतील. एकटीने खाल्लं, नवऱ्याला उपाशी ठेवलं. आणि मी कुठेतरी ऐकलंय, नवऱ्याला बायकोने उपाशी ठेवलं, ती पुढचे बेडूक होते. काय होते? बेडूक होते. तुझी सुरुवात पण झाली, डोळे, नाक त्या दिशेने. मी खाणार. बदला घेतोयस ना, बदला घेतोयस ना. जा प्लेट घेऊन ये जा. एक सेकंद. काय स्पर्धा नाही लागली आहे. हे दे. मी नॉर्मल आहे मी. हा. हे घे. शेंगदाणे हा घे शेंगदाणे. तेवढी मुभा आहे तुला, खा. ते नाही खायचं तू. नाहीच खात आहे. हा. मला नकोच आहे. नाहीच खायचं. मी नाही खात आहे. नकोच खाऊ. मला हेल्दी खायचं. हा तुला अलाउड पण नाही. कळलेलं असतं ते. हे चांगलं ट्रिप होय. हो मस्त आहे. हम्म. अरे नमा, हा. आई शपथ, हे बघ कलरफुल पक्षी आहे का एकदम. काय? कधी पाहिलं ना आपल्या ह्याच्यात? तो बघ. ओ हो हो हो, काय कलर्स आहेत यार. हो काय? कावळे तर बसतात समोर. नाही सुधारणार ना तू. वा, हा एवढं चिडवतात त्याचा त्रास होतो ना, तू वागतोस पण तसं. वा, वा. काय बोललास? फूट तू फूट, खाऊन खाऊन फूट. खरंच हे घेऊन जा. नाही प्रसाद, ते नाही खायचंय म्हंटल ना मी तुला. अरे नाही खायचंय. एकदम छान गोल गुळगुळीत टुणटुणीत परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा, छान छान विषय. ऍक्च्युली पशा, खरं तर तुझी काही चूक नाहीये. तुला वेगवेगळ्या चवींचा गाव बोलावतो म्हणून तू जातोस ते. क्या बात. वा वा वा. वा. थँक्यू म्हणा. छान साधा सोपा छोटासा विषय होता आणि तितकंच साधं सोपं सहज सादरीकरण होतं. मजा आली. थँक्यू. तर मंडळी, हास्याचं हे गाव असंच प्रगती करत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.